तुझी चरण सेवा साधवया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी, आनंदे निर्भया शोभलते ठाई, सुक्का दुःखा नाही चाड आमा, अनेक सायास न धरियास, होईल उदास सर्व भावे, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी, मोक्ष आम्हा घरी कामारी दासी, होय सांगायसे तुका म्हणे, हरे नाम कीर्तन संतांचे पूजन, घाले लोटांगण महाद्वारी, विठ्ठल विठ्ठल विठाला 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 महायोग पेटे तटे भीमरत्यम, वरम पुंडली काय धातु मुनींद्रे, समागत्य तिष्ठम तमानंद कंदम, प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंग, पांडुरंग कारु प्रथम नमन, 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 दुसर चरण संताचिया, दुसर चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, दुसर चरण संताचिया, दुसर चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादा कथेचा विस्तार, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसर चरण, दुसर चरण संताचिया, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसर चरण, दुसर चरण संताचिया. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो सद्गुरु तुका ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जयांचे केल्या स्मरण, होय सकळ सिद्धेचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. निनगुर गंगेच्या तटी असे एक पुण्य ग्राम, भूमी संतांचे आहे प्रसिद्ध निनगुर नाम, असे समाधी जेते भक्तीचा जिवाळा, नमस्कार माझा सद्गुरु बंकट स्वामी दयाळा. आये हो तो प्रेम से लो हरि का नाम, सब भक्त जनों को दिनशानंद का, जय श्री राधे श्याम. विठ्ठल 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 विठाला विठाला विठाला. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग, जगद्गुरु जगत वंदनीय वैराग्याचे महामेरू, देहू निवासी असणारे संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा 5 चरणाचा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे प्रार्थना करतात, प्रतिज्ञा करतात. काय प्रतिज्ञा करतात? हे देवा आम्हाला जन्म दे. कशासाठी दे? तुझ्या चरणाची सेवा करण्यासाठी आम्हाला जन्म दे, असं तुकोबाराय देवाकडे उभा राहून प्रार्थना करतात. विठ्ठल सगळ्याला माहिती आज काय एकादशी. काय आज एकादशी कीर्तन आहे, एकादशी आहे, पण सप्त्यातलं कीर्तन नाही. आज आपल्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू बंकोट स्वामी महाराज यांच्या परंपरेतील एक शिष्य म्हणजे गुरुवरे सुदामदेव बाबांचे शिष्य शांताराम बाबा
शांताराम बाबांचे शिष्य गुरुरे रामदास बाबा, त्यांची आज काय आहे पुण्यतिथी. आणि त्या पुण्यतिथीनिमित्त आज ही कीर्तनरूपी सेवा आहे. ही सेवा माझ्याकडे जी आलेली आहे, आपल्या मठाचे मठाधिपती गुरुरे विलास महाराज गुरुजी यांच्याकडून, CR सरकून आणि समस्त आपले नळवाडी भजनी मंडळ यांच्याकडून ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. विठ्ठल विठ्ठल. मी काय मोठा कीर्तनकार नाही, एक स्वामी महाराजाचा सेवक आहे, एक तुमच्या सगळ्यांचा सेवक आहे. या नात्याने आजची कीर्तनरूपी सेवा करायची. मी काय कीर्तनाला उपदेश करण्यासाठी, अगर कीर्तन सांगण्यासाठी नाही, एक सेवा या भावाने या ठिकाणी आलेलो आहे. की सगळ्यांना माहिती आहे की आपल्या जे परंपरेत स्वानंद सुखनिवासी सद्गुरू गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज यांचे शिष्य श्री गुरु सुदामदेव बाबा आणि सुदाम बाबांचे शिष्य गुरुरे रामहरी बाबा, गुरुरे दिगंबर बाबा, गुरुरे दाढीवले माऊली आणि गुरुरे शांताराम बाबा. आता ह्याच्यातून तिघजण गेले. गुरुरे रामहरी बाबा पण गेले, गुरुरे दिगंबर बाबा गेले, गुरुरे शांताराम बाबा गेले. आता फक्त राहिले माऊली. जसं स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांना 4 शिष्य होते. जोग महाराजांना 4 शिष्य होते. कोणते कोणते? गुरुनाम गुरु सद्गुरू बंकट स्वामी महाराज, गुरुनाम गुरु सद्गुरू लक्ष्मण महाराज इगतपुरीकर, गुरुनाम गुरु सद्गुरू मारुती महाराज गुरु आणि गुरुनाम गुरु सद्गुरू मामासाहेब दांडेकर. हे जोग महाराजांचे 4 शिष्य होते. आणि तीच परंपरा सुदामदेव बाबाने चालवली. त्यांचे पण हे 4 शिष्य, त्यातले 3 गेले. आता फक्त एक आहे, ते म्हणजे दाढीवले माऊली. त्या स्वामी महाराजांच्या परंपरेतले आपण त्या परंपरेत आहेत. आणि त्या परंपरेतील एक सत्पुरुष शांताराम बाबांचे शिष्य सद्गुरू रामदास बाबा यांची आज काय 3री पुण्यतिथी आहे, पुण्यस्मरण आहे. सगळ्याला माहिती आहे की रामदास बाबाचं जाण्याचं वय नव्हतं, पण या जन्माला जीवन एकदा आपण जन्माला आलो की आपला मृत्यू निश्चित असतो. किती वेळ जन्म यावे, किती व्हावी फजित, की आपण जन्माला आल्यानंतर आपलं मरण निश्चित आहे. की असं कोण आहे बरं सांगा मला की तो जन्माला आला तो मरणारच नाही? आहे का कुणी? अरे कुणी असो, मनुष्य असो, लहान मुलं असो, पशु असो, प्राणी असो, कुणी बी असो, एकदा जन्माला आल्यानंतर त्याच्या ज्या वेळेस जन्माला येतो त्यावेळेस त्याचा मृत्यू निश्चित असतो. हे आपल्या हातात नसतं काही. आपल्या जर हातात असतं तर आपण लवकर मेलोच नसतो. पण हे देवाचे गणित आहे. हे देवानी बराबर निश्चित करून ठेवलंय. बाबांचं वय जाण्याचं नव्हतं, पण रामदास बाबा निघून आपल्यातून गेले. आज 3 वर्ष पूर्ण झाले, तरी बाबा आपल्यात आहेत असं आपल्या सगळ्यांना वाटतं. विठ्ठल विठ्ठल. कारण का बाबाने आपल्याला काय केले? मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, तेने जे पंते चालू जाता न पडे गुंता कोटे काही. ज्यांनी मार्ग दाखवलाय, मार्ग दाखवणारा पण श्रेष्ठ असला पाहिजे. मार्ग कुणी कुणाला दाखवावा? आपल्याला आता नांदूर शिंगोट्याला जायचंय. नांदूर शिंगोट्याला जायला 2 रस्ते, तर एक इकडून जातो, एक इकडून जातो. पण सांगणाऱ्यांनी सांगितलं तुम्ही जर इकडून जा म्हणल्यानंतर जाता येईल का आपल्याला? जाता येईल, पण लांबून जाता येईल. तसं मार्ग दाखवणारा जर सच्चा सद्गुरू जर असेल तर मार्ग काय होतो? ऑटोमॅटिक आपण त्या मार्गाला जाऊन पोहोचतो. की स्वानंद सुखनिवासी सद्गुरू बंकट स्वामी महाराजांना, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज हे मार्गदर्शक ठरले. तो स्वामी महाराजांनी हरिभजनी हे ढवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा. स्वामी महाराजांना एक मार्गदर्शक चांगले भेटले, एक सच्चा सद्गुरू चांगले भेटले. म्हणून स्वामी महाराजांनी काय केलं? चांगलं असं मार्गदर्शक केल्यामुळे स्वामी महाराज हरिभजनी हे ढवळीले जग. अरे ज्या स्वामी महाराजांमुळे आज आपण या ठिकाणी कीर्तन भजन करतो, हे उपकार कोणाचे असतील तर गुरुनाम गुरु सद्गुरू स्वामी महाराजांचे उपकार आहेत. कशाला आपण कीर्तनाला आलो असतो, कशाला भजनाला आलो असतो? ही जी परंपरा लाभली, ही परंपरा इगतपुरीपाशी एक खेडेगाव आहे सर, आणि त्या खेडेगावामध्ये जायला रस्ता नाही. आता महाराज लोकांची मजा, आता गाड्या येतात, जायला रस्ते चांगले. तर त्यावेळेस स्वामी महाराजाला जाऊन आज 79 वर्ष झाले. 79 वर्षे. त्याच्या अगोदरची गोष्ट आहे. स्वामी महाराज ज्यावेळेस नवयुवान होते, तरुण होते, त्यावेळेस स्वामी महाराज सप्ते करायचे. की अधिक मासी सप्ते केलेलं स्वामी महाराजांनी. आपल्या नाशिकला सप्ताह केला, मुक्ताईला,
मेहून, पुन्हा पंढरपूर, गोरोबा काकाचं तेर, त्या ठिकाणी स्वामी महाराजांनी एक महिन्याचे सप्ते करायचे. तसं स्वामी महाराजाला लोकांना हरिभजनाला लावायचं काम स्वामी महाराजाकडे होतं. स्वामी महाराज इगतपुरीपाशी एक कोणतं तरी गाव आहे, त्या ठिकाणी कीर्तनाला जात असायचे. दरवर्षी 7 दिवसाचा सप्ताह त्या ठिकाणी करायचे. आणि स्वामी महाराज गेल्यानंतर तो सप्ताह काय झाला, बंद पडला. बंद पडल्यानंतर सगळ्याला माहिती जगन्नाथ अण्णा पवार ते त्या गावामध्ये गेले. आणि गावामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी 8 दिवस त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह केला. आणि सप्ताह झाल्यानंतर सगळे गावकरी त्यांना वाटं लावण्यासाठी निघाले. त्यांना वाटं लावण्यासाठी निघाल्यानंतर त्यांना अभिमान झाला. हे गुरुवारे बाबा नेहमी सांगत असतात कीर्तनात की त्या जगन्नाथ अण्णा पवारांना अभिमान झाला की आपण इतक्या खेडेपाड्या गावामध्ये जाऊन आपण सगळ्याला हरिभजनाला लावले, आपण अखंड हरिनाम सप्ते केलेत. ते एक आजोबा उठले आणि त्यांच्या तोंडावरून हात फिरवला, सांगितलं, अरे बाळा, ह्याच्यापेक्षा भारी सप्ताह स्वामी महाराज करायचे. ते अण्णा म्हणले, माझा अभिमान त्या ठिकाणी गळून निघून गेला. का तर स्वामी महाराजांनी आपल्या अगोदर तिकडं काय केलेलं आहे, हरिनाम भजन कीर्तन जे आहे त्यांनी त्या ठिकाणी रुजवलंय. आपण जर काय करतो, बी लावतो, आपण झाड लावलं, आज झाड लावलं, डायरेक्ट पुढच्या वर्षी बघितलं ते झाड येईन का? नाही. ते झाडाला आपण अगोदर खाणलं पाहिजे, खाणल्यानंतर ते रोपटं लावलं पाहिजे, त्याला माती खत आणि नंतर त्याला पाणी घातलं पाहिजे. दररोज नित्य नियमाने त्याला पाणी घातलं तर ते झाड ऑटोमॅटिक काय होतं, फुलत राहतं. नुसतं झाड लावून आपण निघून गेलं, त्या झाडाचा काही उपयोग राहील का? ते झाड दुसऱ्या दिवशी जळून जाईल. पण स्वामी महाराजांनी हे जे वृक्ष लावलेला हरिनामाचा, से रोप लाविले द्वारे, इवले से रोप लाविले द्वारे, इवले से रोप लाविले द्वारे, इवले से रोप लाविले द्वारे. त्या गेला गगनावरी, त्या गेला गगनावरी, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. गेला गगनावरी, गेला गगनावरी, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. एवलेशे रोप लाविले द्वारे, त्याचा वेणू गेला गगनावरी. मोगरा फुलला, फुलावेच्या बळू कलियासी आला. अरे गुरुनाम गुरु सद्गुरु स्वामी महाराज एक काही रोपच आहे ना आपलं, त्याला फुटलेले फांद्या म्हणजे सुदामदेव बाबाच्या फांदीला हे 4 शिष्य, आणि त्या 4 शिष्याच्या फांदीला लक्ष्मण बाबा, रामदास बाबा, हे सगळे जे आहेत हे आपण सगळे काय त्याचा फुलत आपण कुणाचे, त्या झाडाचे हे रोप लावलेलं आहे, त्याचा आपण त्या कलियासी आला. जर तुम्ही झाड लावलं नाही आणि उगाच त्या झाडाची अपेक्षा करता फुलं घेण्याची, तर चालेल का बरं? नाही चालणार. जसं झाड लावल्यानंतर आपण त्या झाडाला पाणी घालून ते झाड जेव्हा टवटवीत होतं, फुलं येतात, त्यावेळेस आपल्याला आनंद येतो की झाडाला काय होले, फुलं यायला लागलेत. तसं गुरुनाम गुरु सद्गुरु स्वामी महाराज एवढेशे रोप लाविले द्वारे, त्याचा वेणू गेला गगनावरी. अरे किती मोगरा फुललाय की स्वामी महाराजाच्या हा सुगंध, हरिनामाचा सुगंध किती दरवळत आहे. कुणी कसा बी घेऊ, उठता घेऊ, बसता घेऊ, कवा बी घेऊ, पण त्या हरिनामाचा भजन ते आपण जर अत्तर सेंट लावला, अत्तर जर आपण अंगाला लावलं, आपण जर घाणीत गेलो तर ते अत्तर आपल्याला घाण वाज देतं का? सुगंधच देतो का नाही? तसं हरिभजन आहे, आपण कुठं बी घेऊ, कुठं बी घेतलं तरी चालतंय. एक तुकोबरायचा प्रसंग आहे. तुकोबराय काय करायचे, व्यापार करायचे. व्यापार करीत असताना तुकोबराय काय करायचे, दर मुक्काम करीत आपला व्यापार करायचे. कारण की तुकोबराय इतके श्रीमंत होते, तुकोबराय श्रीमंत श्री होते.
पण तुकोबराय ज्या वेळेस तुकोबरायने लोकांची परिस्थिती पाहिली की ज्या वेळेस तुकोबराय सावकार ती सावकारकी वाटली होती, लोकांना पैसे व्याजाने देत होते, पण ज्या वेळेस लोक कोण पैसे आणायचे त्यावेळेस तुकोबराय घरी जातात एकेकाच्या आणि घर पाहतात. घर पाहत असताना तुकोबरायला वाटतं अरे पाऊस चालू आहे, पावसात घरात पाणी पडतंय, कुणाला खाण्याची पंचायत आहे. सगळं तुकोबरायला मनाला इतकं दुःख वाटायलं, अरे उगोच आपण यांच्याकडे काय केलंय, कर्ज महागाय आलोत, उगोच आपण व्याज गोळा करण्यासाठी आलोत. तुकोबरायला दुःख वाटलं आणि तुकोबराय घरी निघून आले. घरी निघून आल्यानंतर तुकोबरायने काय केलं, ज्या व्याजाच्या वह्या पूर्ण वह्या त्या बाहेर काढल्या आणि बाहेर काढल्यानंतर कान्होबरायला सांगितलं, कान्होबराय तुकोबरायचे बंधू आहेत, त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या वाट्याच्या वह्या घ्या आणि माझ्या वाट्याच्या मला द्या. मग दोघांच्या वाटण्या झाल्या. जगद्गुरू तुकोबरायांनी त्या वह्या आपल्या बैलगाडीमध्ये घातल्या आणि इंद्रायणीला गेले आणि इंद्रायणीला गेल्यानंतर सगळ्या वह्या पाण्यामध्ये काय केल्या, बुडवल्या. सगळ्या व्याजाच्या वह्या पाण्यामध्ये बुडवल्या आणि तुकोबराय पुन्हा काय करायले, भजन भक्ती करायले. भजन भक्ती करीत करीत तुकोबरायला आता भजन भक्तीने नुसतं पोट भरल का हो, त्याला काहीतरी जोडधंदा लागतोच का नाही. मग तुकोबरायने काय केलं, व्यापार करायचं ठरवलं. तुकोबराय काय करायचे, आता व्यापार एक वेळेस काय झालं, तुकोबराय बाजारात मिरच्या घेऊन गेले. मिरच्या घेऊन गेले आणि मिरच्या विकाय बसले. मिरच्या विकल्या आणि मिरच्या विकल्यानंतर आता महिला मंडळी जर बाजारामध्ये गेल्यानंतर काय करतात, त्या भाव करतात. तुकोबरायांनी 40 किलो सांगितल्या की महिलांनी 25 रुपयांनी मागायच्या. तुकोबराय म्हणायचे जा घेऊन, पण पैसे म्हणायचे पुढच्या बाजारी आल्यावर दिन. आता असं करीत करीत जेवढ्या मिरच्या होत्या तेवढ्या विकल्या, पण कशा विकल्या, सगळ्या उधारीवर. घरी जावा तर जिजाबाई काही घरात येऊन देणार नाही. मग त्या भगवान परमात्म्याला काळजी ना. तुकोबराय घरी गेले आणि सांगितलं, आता तुकोबराय आवली म्हणायचे, आवली पाणी दे. मग जिजामातेने पाणी घेऊन यायचं, तुकोबरायला पाणी द्यायचं. तुकोबरायांनी बसायचं, सांगायचं जिजाबाई आज बाजारात सगळं व्यवस्थित झालं, सगळा माल विकला, पण काय झालं म्हणले, पैसे ह्या बाजारी नाही पुढच्या बाजारी. आता पुढच्या बाजारी म्हणल्या तो 8 दिवस काय खावा, मग तुकोबरायची पंचायत काय खायचं. म्हणून भगवान परमात्म्याने काय केलं, तुकोबरायच्या नौकराचं रूप धारण केलं आणि ज्यांनी ज्यांनी मिरच्या घेतल्या होत्या ना त्याच्या दारावर गेले. पहिले रावसाहेब महाराजाच्या दारावर गेले, सांगितलं तुम्ही मिरच्या घेऊन गेलात आणि म्हणले इतक्या मिरच्या नेल्यात, त्याचे भाव केला तुम्ही, पैसे म्हणले पुढच्या बाजू नाही आत्ताच द्या. तुम्ही कोण आहेत, मी तुकोबरायचा सेवक आहे, नौकर आहे, मला सांगितलंय. लगेच त्या मावशीने पैसे काय करावं, त्यांना देऊन टाकावा. सगळ्याचे पैसे घेतले आणि ते भगवान परमात्मा तुकोबरायच्या घरी गेले, सांगितलं तुकोबराय ह्या काही तुमचे पैसे. आता पैसे दिल्यानंतर तुकोबरायला वाटलं अरे हे तो माणूस ओळखीचा नाही, काही नाही. सांगितलं मी तुमचे ज्यांनी मिरच्या नेल त्या का त्याच्याकडून वसूल करून आणलेत. आणि तुकोबराय पुन्हा बाजारात गेले. त्या पुढच्या बाजारात गेल्यानंतर 8 दिवसांनी ते सगळेजण त्या ठिकाणी आले. अहो तुकोबराय तुम्हाला इतका दम निघत नाही का, अहो घरी लगेच माणूस पाठवला तुम्ही. अहो तुकोबराय म्हणले मी कुणालाच पाठवलं नाही. अहो काय खोटं बोलतं तुकोबराय, अहो तुमचा मनुष्य आमच्या घरी आला आणि पैसे घेऊन गेला. तुकोबराय सांगतात नाही पाठवला. अहो पाठवला म्हणलं. मग तुकोबरायच्या लक्षात आलं अरे हे सगळं काम कोणाचं, सण पांडुरंगाचं. तुकोबरायच्या डोळ्यातून पाणी गळायलं, अश्रू यायला लागले. तुकोबराय म्हणायला लागले अरे इतका भगवान परमात्मा माझ्यावर प्रेम करतो, मग त्या भगवान परमात्मा मी नामचिंतन का करू नये. मग तुकोबराय रात्रंदिवस भगवान परमात्माचं नामचिंतन करायचे. एक वेळेचा प्रसंग आहे, जगद्गुरू तुकोबराय त्या घरामध्ये त्या वसरीमध्ये झोपलेले आणि झोपल्यानंतर जगद्गुरू तुकोबराय झोपल्यानंतर तुकोबरायच्या रोम रोमातून नामचिंतन यायचं, श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. जसं अर्जुनाच्या कणाकणातून श्रीकृष्ण श्रीकृष्ण नाव यायचं, तसं तुकोबरायच्या रोमारोमातून भगवान परमात्म्याचं नामचिंतन यायचं. इतकं जगद्गुरू तुकोबराय देवाचं भजन करीत होते. एक वेळेचा प्रसंग आहे, तुकोबराय बाहेर दिशेला गेलेले आहेत. बाहेर दिशा म्हणजे आपल्याकडं संडासला गेलेले आहेत आणि संडासला गेल्यानंतर जगद्गुरू तुकोबराय त्या ठिकाणी भजन करतात. त्यांचं नामचिंतन चालू आहे. जाण्या येणाऱ्यांनी पाहिलेले की तुकोबराय भजन करतात. लोक म्हणाले अहो बाहेर दिशेला बसला तुकोबराय तरी तुमचं भजन चालू आहे. तुकोबराय म्हणतात काय सांगू तुम्हाला, माझी माझा झाली अनावर वाचा, माझी माझा झाली अनावर वाचा.
माझी मजा झाली अनावर वाचा, माझी मजा झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतलं माझी मदत झाली अनावर वाचा, माझी मदत झाली अनावर वाचा. माझी मजा झाली अनावर वाचा, माझी मजा झाली अनावर वाचा. तुकोबराय त्यांना म्हणाले माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेत असे. अरे किती जरी आपल्या जर मनात काय जर असेल, आपल्याला दुसऱ्याला सांगायचं असेल, आपण सांगण्याचा न प्रयत्न करू, आपल्याला त्याला सांगू वाटत नाही, पण ऑटोमॅटिक आपल्या मुखातून काय होतं त्याला सांगण्यात जातं. म्हणजे माझी मज झाली अनावर वाचा. तुकोबराय म्हणतात मी किती भगवान परमात्म्याचं नामचिंतन घ्यायचं टाळलं तरी ऑटोमॅटिक भगवान परमात्म्याचं नामचिंतन येतंय. हे तुकोबराय सांगतात. आपलं कुठून चाललं होतं की स्वामी महाराज इतकं नामचिंतन करायचे की माझी मज झाली अनावर वाचा, इतकं भजन करायचे. त्या भजनामध्ये अरे आपणच काय सगळ्यांना सकट दंग करायचे. इतकं स्वामी महाराजांचा काकडा असेल, स्वामी महाराजांच्या चाली असत्या, ज्या आपण संप्रदायामध्ये जे चाली म्हणतो त्या सगळ्या उपकार कोणाचे असतील? स्वामी महाराजांचे. आणि त्या स्वामी महाराजांच्या परंपरेतलेत आपण. ज्या स्वामी महाराजांच्या परंपरेतलेत ते स्वामी महाराज. आपण म्हणतो आपण स्वामी महाराजाला पाहिलं नाही, आपण सुदामदेव बाबांना पाहिलं. जसे सुदामदेव बाबा असतील स्वामी महाराज तसे असतील. आपण त्यांचं वर्णन, स्वामी महाराजाचं वर्णन सुदाम बाबामध्ये करतो, सुदाम बाबाचं वर्णन रामदास बाबामध्ये करतो, रामदास बाबाचं वर्णन गुरुजीमध्ये करतो. का? आपली भावना असते, आपलं प्रेम असतं म्हणून. आपण त्यांच्याकडे भक्ती, आपण त्यांच्याकडे देव या स्वरूपाने पाहतो. जसं स्वामी महाराज म्हणलं की आपण प्रति सुदामदेव बाबाला पाहतो, गुरु लक्ष्मीबाबांना पाहतो. का? तर ते त्यांच्या गादीवर असतात, आपला आधारस्तंभ असतो, आपलं आशास्थान असतं. का? तर ते आपण त्यांना भगवान परमात्मा मानलेला असतो. जर आपण ज्यांना भेटण्यासाठी जातो ते जर आपल्याला भेटले तर आपल्याला दुःख होतं का आनंद होतो? तुम्ही इतका खटाटोप केला, इतकं कीर्तन भजन ठेवलं आणि मी कीर्तनालाच आलो नाही, जमल का? तुमची जे समाधान असतं ते समाधान भेटल का? नाही भेटत. आपण देवाचं नामचिंतन करतो, देवाच्या नामचिंतनामध्ये इतकं किती आनंद असतो, आपल्याला ऑटोमॅटिक समाधान भेटतं. आपण न करता काही, आपण भजना कीर्तनाला गेलो तरी समाधान लाभतं. त्याचं सदाचिता समाधान तेने सदाचिता समाधान तेने सदा चेता, समाधान तेने सदा चेत. सदा नाम गोच करू हरि कृपा तेने सदाचिता समाधान, तेने सदाचिता समाधान, तेने सदाचिता समाधान. सदा नाम घोष करू हरि कथा, तेने सदाचिता समाधान, तेने सदाचिता समाधान. तेने सदा चित्त समाधान. समाधान तुम्हाला एक आपलं जनरल दृष्टांत आहे. एक मुलगी होती आणि त्या मुलीचं लग्न आहे. त्या मुलीला आईवडील नाहीत, कुणीच नाही. मग त्या मुलीचं लग्न करायचं आहे. मग त्या मुलीचं लग्न करण्यासाठी असं आपलं जसं पाताळेश्वर भजनी मंडळ आहे तसं आपल्या भजनी मंडळाने काय केला? पुढाकार घेतला. पुढाकार घेतला लग्न करण्यासाठी आणि सगळ्यांनी ठरवलं की आपण काय करायचं, त्या मुलीचं मोठं कन्यादान करायचं, खूप मोठा विवाह करायचा थाटात आपल्या मंगल कार्यालयामध्ये. सगळ्यांनी आपापले संकल्प पुढं मांडला. कुणी म्हणलं आम्ही ही वस्तू देऊ, ती वस्तू देऊ, ती वस्तू देऊ. आणि त्या मुलीचं लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर त्या मुलीला काय करतो? वाटं लावतो. आपण वाटं लावताना जो त्या मुलीच्या चेहऱ्यावर समाधान असतो तो समाधान आपल्या चेहऱ्यावर असतो. का? की आपल्याला आनंद वाटतं की आपण त्या मुलीला काहीतरी दिलं म्हणून आपल्याला समाधान वाटतं आणि दुसऱ्याला समाधान वाटतं. त्यामुळं तुकोबराय म्हणतात सदाचित्त समाधान. भगवान परमात्म्याचं नामचिंतन घेऊनच समाधान होतं असं नाही. तुम्ही संसारामधली कोणतीही वस्तू घ्या,
तुम्ही संसारामध्ये शेजारी जर तुमच्या कुणी असेल त्याला जर तुम्ही एखादी वस्तू दान दिली त्याच्यात तुमचं समाधान आहे. फक्त नामचिंतनच घ्या असं नाही. तुम्ही कोणतंही कार्य करा, कोणत्याही कार्यामध्ये सत्संग हरिनाम म्हणजे नेमकं काय? अरे एखाद्या गरीबाला आपण मदत केली तेच हरिनाम आहे ना. का उगा गरीबाच्या भाकरी द्यायच्या नाही, गरीबाला इकडं भजन करायचं काय उपयोग आहे का? भजन भजन नेमकं काय? अरे ज्याला ज्याची गरज आहे ते दिल्यानंतरच भजन आहे. देव खुश होतो. नुसतं देवाचं नामचिंतन केलं देव थोडाच खुश होणार आहे. जो आपल्याकडे काहीतरी अपेक्षा करतो, आपण त्याला काहीतरी दिलं पाहिजे, त्याला भगवान परमात्मा म्हणतात समाधानी. आपल्याला देण्यासाठी देवाने जन्माला घातले, मागण्यासाठी नाही. जगद्गुरु तुकोबरायचा आपण अभंग निवडलेला आहे कीर्तन रूपी सेवेसाठी. आज ज्यांची पुण्यतिथी आहे ते रामदास बाबा सगळ्यांना माहिती आहेत. ज्या रामदास बाबांचं गाव नेकनूरपासून एक 10-15 किलोमीटर अंतरावर आहे साखरे बोरगाव. त्या ठिकाणी रामदास बाबांचा जन्म झाला. आणि जन्म झाल्यानंतर रामदास बाबा आपल्या बंकटस्वामीच्या मठामध्ये ज्यावेळेस कुणीच विद्यार्थी नव्हते, फक्त 4-5 विद्यार्थी होते, त्यावेळेस लहानपणापासून रामदास बाबा नेकनूरच्या मठामध्ये राहत होते. सुदाम बाबांची सेवा करायचे. त्यांच्यासोबत उत्तरेश्वर महाराज कोलारवाडीकर एक होते, रामचंद्र महाराज एक होते, कारेगव्हाणचे सहदेव महाराज शास्त्री एक होते. असे 5-6 जण होते. ते त्या मठामध्ये राहत असायचे. बाबा नेहमी, आता रामदास बाबा आमच्यासोबत तीर्थयात्रेला यायचे. आता बाबांना म्हणलं का नाही बाबा जेवायचं का? हा चाललं. बाबाचं असं नसायचं की आम्हाला हेच पाहिजे तेच पाहिजे. जसं असेल त्याच्यामध्ये समाधान आहे. त्यांच्याकडे बघितलं तरी माणसाला समाधान वाटायचं. का? ते देवाचं स्वरूप आपल्याकडे किती समाधानी होते. तुम्ही बाबांना किती पैसे द्या, बाबांनी तुम्हाला कधी पैसे मागितले का? सांगा, इथं सगळेजण बसलेला. काय होतं का त्यांचं? सदाचित्त समाधान, एकदम समाधानी होते. ना कशाची अपेक्षा ना कशाचा मोह. स्वामी महाराजांच्या परंपरेत सगळे महात्मे त्यागी झाले. अरे सगळ्यांनी काय केलं? सगळ्यांनी मठासाठीच खटोटोप केला. सुदाम बाबा या ठिकाणी आले. सुदाम बाबांनी या ठिकाणी सगळ्याला आशीर्वाद दिला आणि आशीर्वादाच्या बळावर स्वामी महाराजांचा मठ त्या ठिकाणी बांधला. मठ किती स्वरूपामध्ये सुदाम बाबांनी आज चालवतात. तीच परंपरा गुरुवर्य लक्ष्मण बाबा चालवतात. ज्या परंपरेचे आम्ही पाईक आहेत ती परंपरा म्हणजे स्वामी महाराजांची परंपरा. आपण सगळे भाग्यवान आहेत की त्या स्वामी महाराजांच्या परंपरेमध्ये आपण जन्माला आलो. की कुणाला कोणती परंपरा, कुणी कोणती परंपरा लावतात, पण आम्ही नेहमी सांगत असत आपण खानदानी परंपरेतले. अरे ज्याचे मूळ जोग महाराज आहेत ती परंपरा काय साधी सुधी असेल का हो? ज्या परंपरेमध्ये आपण जन्माला आलो ती परंपरा काय साधी सुधी का? आपण त्या परंपरेचे पाईक आहेत. आणि त्या परंपरेतले एक संत महात्मे रामदास बाबा यांची पुण्यतिथी साजरी करायला. त्या पुण्यतिथी निमित्त एक छोटासा अभंग घेतलेला आहे. त्या अभंग जो की त्यांच्या वृत्तीला लागू होतो. जे गेल्यानंतर त्यांना काहीतरी, आता तुकोबराय देवापुढे जातात आणि देवाला प्रार्थना करतात. ए देवा, प्रार्थना कुणी कोणती प्रार्थना करतात, आपल्याकडे प्रार्थना करतात ह्यानी माझा बाण कोरलाय, हे बाण जर कोरलाय ना ह्याचा मी काय करीन, ह्याचा बाण करून ही प्रार्थना करतात. ही प्रार्थना चालते का? भांडणं करायचे, इकडून एक पार्टी ह्याची जिरवायची त्याची जिरवायची, ती प्रार्थना चालते का? नाही चालत. अरे तुकोबराय या ठिकाणी प्रार्थना करतात, देवापुढे उभा राहिलेत. देव म्हणतात मागा तुकोबराय. तुकोबराय म्हणतात अहो आमची मागण्याची परंपराच नाही ना. अहो माझ्या वडिलांनी काय मागितलंय, आजोबांनी मागितलंय, पंजोबांनी नाही, खापर पंजोबांनी नाही, आणि मी कसं काही मागणं उचित, वडिलाची रीत सांगत असे. वडिलाची रीतच नाही आमची मागायची, काय मागावा? देव प्रसन्न झाले. एक जणाला म्हणले माग काय पाहिजे, तर ते म्हणला देवा तंबाखू आहे फक्त, चुनाच नाही. ही मागणी का नाही? ही मागणी आपल्याकडे नाही. मागा म्हणल्यानंतर तुकोबराय म्हणतात देवा तुला द्यायचंच असेल ना,
तुझी चरण सेवा साधावया साधावया तुझी चरण सेवा साधावया साधावया तुझी चरण सेवा साधावया साधावया तुझी चरण सेवा साधावया घेईन मी जन्म यासाठी देवा 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 तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन घेईन मी जन्म जगासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया येईन मी जन्म याच्यासाठी देवा चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया साधावया तुकोबर या अभंगाच्या उत्तरार्धामध्ये सांगतात तुझी चरण सेवा साधावया. अरे जन्म घेईल पण जन्म घेणार कशासाठी? तुझ्या चरणाची सेवा. भागवतामध्ये एक सुंदर वर्णन आहे, सगळ्यांच्या पाठांतराचं आहे. वामन भगवान वामन भगवान हे एक वामन भगवंतांनी नारायण भगवंतांनी वामन भगवंताचा अवतार धारण केला आणि त्या बलीच्या दारावर मागण्यासाठी गेलेले आहेत. मागण्यासाठी गेल्यानंतर बलीचे 99 यज्ञ पूर्ण झाले होते आणि एक शेवटचा यज्ञ पूर्ण व्हायचा राहिला होता. जर तो 100वा यज्ञ जर पूर्ण झाला असता तर बली काय झाला असता? स्वर्गाचा राजा झाला असता. म्हणून भगवान नारायण श्री भगवान परमात्मा वामन भगवंताचं छोटंसं रूप धारण करून त्या ठिकाणी गेले आणि गेल्यानंतर त्या दौरात गेले आणि दौरात गेल्यानंतर त्या सेवकांनी पाहिलेलं आहे की वामन भगवान त्या ठिकाणी आलेले आहेत. जाऊन सांगितलं, अहो राजन, एक भटुकजी आलेले आहेत आणि ते काय म्हणतात भिक्षा मागण्यासाठी आलेले आहेत. सांगितलं, अरे आपण 99 यज्ञ पूर्ण केलाय, 100वा यज्ञ पूर्ण करायचा आहे आणि एक जर ब्राह्मण आपल्यापाशी जर आले असतील तर आपण त्यांना काय करू, भिक्षा देऊ. म्हणून वामन भगवंताला आणण्यासाठी बलीची पत्नी, बलीची मुलगी द्वारावर गेले आणि त्यांना घेऊन आतमध्ये आले. आतमध्ये आणल्यानंतर पाटावर बसवलं, पूजा केली आणि सांगितलं, सांगा काय देऊ, काय देऊ म्हणल्यानंतर आता आपण मागत असतो, आपण काय मागतो, आपण संसारातलं मागतो. पण बलीनी त्या वामन भगवंतांनी संसारातलं मागितलं का? नाही मागितलं. सांगितलं काय देऊ? ते म्हणले फक्त मला काय कर, 3 पग भूमी दे. 3 पग भूमी दे म्हणल्यानंतर बली हसायला लागला. बली म्हणतो, देवा मी स्वर्गाचा राजा आहे, अहो असं काहीतरी मागा. 3 पग भूमीमध्ये काय करता? अहो सांगा, तुमचं लग्न करून देऊ? हा म्हणजे लग्न केल्यानंतर बायकोला कुठं ठेवा? म्हणजे एक छोटासा असा सुंदर असा काय करतो, महल बांधतो
महर बांधल्यानंतर लग्न झाल्यानंतर मुलं बाळ होतील. मुलं बाळ झाल्यानंतर 1-2 थोडीच होणार, 10-12 झाले तर म्हणजे एक मोठा असं काय करू, एक मठ बांधते, गुरुकुल खोलूत, त्याच्यामध्ये ते मुलं राहतील. हा म्हणले चालल. आणि त्यातला जर एखादा मेला तर त्याच्यासाठी रडावं लागन. ते म्हणले मग रडायला लागन, म्हणजे स्वतः रडावं लागन, थोडेच किरायानी लोक लावावं लागते. अरे म्हणले ज्याच्यासाठी रडायचंय त्याच्यासाठी लग्नच नको ना. कोण म्हणतोय? वामन भगवान परमात्मा त्या बलीला म्हणतात, अरे ज्याच्यासाठी रडायचंय त्याच्यासाठी मला हे मूलबाळ नको, मला लग्न नको, मला फक्त काय कर, 3 पग भूमी दे. 3 पग भूमी दे म्हणल्यानंतर सांगितलं चालतंय. हातामध्ये पाणी घेतलं आणि पाणी घेतल्यानंतर संकल्प सोडावा लागतो. आपण जर ब्राह्मणाकडून जर पूजा केली आणि पूजा झाल्यानंतर ब्राह्मण देवा काय म्हणतात, हातावर पाणी घ्या आणि काय करा, संकल्प सोडा. जसा संकल्प सोडायचा आहे तसा त्या ठिकाणी शुक्राचार्य त्या गाईमुखामध्ये येऊन बसले. त्या भिक्षापात्रामधून पाणी ओतायचं आहे ना, त्याच्यामध्ये शुक्राचार्य येऊन बसले. भगवान परमात्म्याने काय केलं, एक गवताची काडी घेतली आणि त्या गाईमुखामध्ये घातली. जशी गाईमुखामध्ये घातली तसं शुक्राचार्याच्या डोळ्याला लागला आणि एक डोळा गेला. शुक्राचार्य म्हणतो बलीला, अरे त्यांना दान देऊ नको, अरे ते देव आहेत, नारायण भगवान आहेत, श्रीहरी भगवान आहेत, अरे तुझ्याकडून सगळं लुटून येते, नको देऊ. पण सांगितलं, अरे साक्षात देव माझ्याकडे मागण्यासाठी आला आहेत आणि मी देणार नाही, असं होईल का बरं? बलीने हातामध्ये पाणी घेतलं आणि संकल्प सोडला. जसा संकल्प सोडला तसं भगवान परमात्म्याने विराट रूप धारण केलं. आणि विराट रूप धारण केल्यानंतर भगवान परमात्म्याने 1 पग भूमीमध्ये आकाश, दुसरा पृथ्वी, आता 3रं बाकी. आता बलीनी तर संकल्प सोडलाय, 3रं बाकी कुठं ठेवायचा म्हणून बलीनी काय केलं, आपलं मस्तक पुढं केलं. आणि मस्तक पुढं केल्यानंतर भगवान परमात्म्याने त्या बलीच्या मस्तकावर पाय दिला. आणि पाय दिल्यानंतर म्हणे बळी जीव दिला पायातळी, जीव दिला पायातळी, जीव दिला पायातळी. तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी, जीव दिला पायातळी, जीव दिला पायातळी. तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी. जसा भगवान परमात्म्याने त्या बलीच्या डोक्यावर पाय दिला, बली तसाच पाताळात गेला. आणि पाताळात गेल्यानंतर भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि बलीला म्हणले, बली महाग काय पाहिजे? बलीला महाग म्हणल्यानंतर बली पुन्हा म्हणतो देवाला, तुझी चरण सेवा साधावया साधावया, तुझी चरण सेवा साधावया साधावया, तुझी जन सेवा साधवया साधवया, तुझी चरण सेवा साधवया. हो घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, याच्यासाठी देवा, नमी जमाती देवा, यासाठी देवा. घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, याच्यासाठी देवा, नमी जमा यासाठी देवा, यासाठी देवा. तुझी चरण सेवा साधावया साधावया, तुझी चरण सेवा साधावया साधवया, तुझी चरण सेवा साधवया साधवया, तुझी चरण सेवा साधवया. भगवान परमात्मा प्रसन्न झाल्यानंतर बलीला म्हणले, माग काय पाहिजे? तर बली म्हणतो, देवा तुझी चरण सेवा साधावया, तुझ्या चरणाची सेवा करायला पाहिजे, मला बाकी काही नको. अरे सगळे मोहे, तू संसारातल्या वस्तू देते त्याचा नाश होतो, पण तुझ्या चरणाची सेवा केली ना तर त्याचा नाश कधीच होणार नाही. बलीनी मागितलंय देवाला. जसं जगद्गुरु तुकोबा देवापुढे उभा राहिलेत आणि देवाला म्हणतात, देवा मला जन्म दे, घेईन मी जन्म याजसाठी. देवा कशासाठी जन्म घ्यायचा आहे? आपण का खटाटोप करतो, कशासाठी करतो? जन्म घेण्यासाठी. मग जन्म आल्यानंतर काय करायचं आहे? आपण तर जन्माला येणार आहे, जन्म घेणार आहेत आणि जन्म घेतल्यानंतर काय काम करायचं आपल्याला?
लोकांची बांध कोरायचेत, लोकाला मारायचे, लोकाला शिव्या द्यायच्यात. मग नेमकं काय करायचंय? कशासाठी उगाच या जमिनीला बोज? कशासाठी? तुकोबरा देवाला म्हणतात, देव मला जन्म दे, पण आम्ही देवाकडे मागतो, देव आम्हाला पण जन्म दे, पण आम्हाला जन्म दिल्यानंतर आमचं काय आहे? आमचं घर झालं पाहिजे, आमचं आपल्या स्वतःचं बघतो. संत महात्मे स्वतःचं बघत नाहीत. विठ्ठल विठ्ठल ठाला 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 विधाला विधाला. हा जीव फक्त स्वतःपुरतं पाहतो. स्वतःपुरतं म्हणजे आता इथं सगळे आपण बसलेलो आहोत. आता तुम्हाला जमीन किती मधू महाराज? 20 गुंठे म्हणजे अर्धा गुंठा. हा अर्धा गुंठा. मग ती कुणाची जमीन आहे? ती जमीन तुमची. मग तुम्ही गेल्यानंतर ती जमीन कुणाची होणार? पोरायची होणार. होणार का नाही? मग ती कुणाचं झालं? स्वतःपुरतं. आपण जे करतो ते स्वतःपुरतं. पण संत महात्म्याने हे मठ बांधला, कुणासाठी बांधला? जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्ट विधी परपकारे देह कष्ट विधी परपकारे देह कष्ट विधी परपकारे. जगाच्या कल्याणा संतांच्या विनोती देह कष्ट विधी परोपकारे देह कष्ट विधी परोपकारे देह कष्ट विधी परोपकारे. संत महात्म्याने हा मठ बांधला. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विधी परोपकारी. हा सुदाम बाबाने मठ बांधला. आणि त्या मठाला तुम्ही पुन्हा सगळ्या ट्रस्टी मंडळींनी, सगळ्या भजनी मंडळींनी, सगळ्या गावकरी मंडळींनी पुन्हा ह्याला मठाचं काय केलं? नवीन नूतनीकरण केलं. वास्तू पुन्हा निर्मिती केली. म्हणजे जुनी वास्तू पुन्हा एकदम व्यवस्थित केली. कुणासाठी केली? स्वतःसाठी केली का आपण? या सगळ्या गावातले, सगळ्या पंचकृषीले भावी भक्त या ठिकाणी यावा, भजन कीर्तन करावा. हे स्वामी महाराजांनी पंढरपूरला मठ बांधला. स्वामी महाराजांनी पंढरपूरला मठ बांधला, 3 मजली मठ. पण स्वामी महाराज त्या ठिकाणी एक दिवस झोपले नाहीत. 3 मजली मठ. किती खटाटोप केला स्वामी महाराजांनी. आज जर आम्हाला नेकनुरून या ठिकाणी यायचंय तर आम्हाला गाड्यात आम्ही 1 दिवसात म्हणजे 4 तासात इथे येतो, 4 तासात तिथं जातो. पण स्वामी महाराजाला पंढरपूरहून नाशिक भागामध्ये यायचं असेल, टांग्या करून यायचं. स्वामी महाराजांनी दरकोस मुक्काम करायचा. जिथं रात्र होईल तिथं मुक्काम करायचा. तिथून पुन्हा इकडे यायचं. इकडे लोकांकडून काहीतरी भजन कीर्तन करायचं. जे श्रीमंत लोक होते त्यांनी स्वामी महाराजाला काही दान दक्षिणा द्यायची. स्वामी महाराजांनी काय करायचं? असे जर पाटील कुणी जर असेल गावातले, असे त्यांचे सागवानाची झाडं स्वामी महाराजांनी ते घ्यायचे, भीमा नदीमध्ये टाकायचे आणि भीमा नदीची ते लाकडं वाहत वाहत पंढरपूरला यायचे. आणि पंढरपूरला त्या ठिकाणी जे नावडे आहेत त्यांनी ते पाण्यातून बाहेर काढायचे, स्वामी महाराजांच्या मठामध्ये नेऊन टाकायचे. किती खटाटोप केला. आज जर आपल्याला मठ बांधायचा म्हणला तरी आपल्याला लगेच दाते भेटतात. एक एक मनुष्य असा आहे की एकटा मनुष्य पूर्ण मठाचं काम करून देऊ शकतो. असे दाते तर. पण स्वामी महाराजांनी त्यावेळेस कुणाच काही घेतलं नाही. म्हणजे जे जनतेने देते ते घ्यायचं. म्हणजे एका व्यक्तीला काहीच मागायचं नाही. आज जरी बघा, आज आपल्या मठाचं इतकं नूतनीकरण, हे पूर्ण इकडं फरचीचं मार्बल बसवलं, इथं पूर्ण आपण कलर पत्रा, किती सुंदर काम केलं. पण ज्याने दिलं, एक मनुष्यानेच दिलं ना. मग पण स्वामी महाराजांनी सगळ्याला घेतलं. भगवान परमात्म्याने गोवर्धन उचलला. एकट्याने उचलला का सगळ्यांनी मिळून उचलला? उचलला होता एकट्यानेच, पण निमित्त होते सगळे. भगवान परमात्मे ज्या वेळेस गोवर्धन लीला केली, भगवान परमात्मा सांगत होते, अरे तुम्ही त्या इंद्राची पूजा करतात. इंद्र कोण आहे? अभिमानी आहे. तुम्ही त्या इंद्राची पूजा करायची नाही. तुम्हाला पूजा करायची असेल ना तर गोवर्धनाची. गोवर्धन कोण आहे? भगवान नारायणाचा अवतार आहे. तुम्ही त्याची पूजा करा. अरे ज्याच्यापासून आपला फायदा होतो त्याच्याकडे जायचं का ज्याच्यापासून फायदा होत नाही त्याच्याकडे जायचं? ज्याच्यापासून आपल्याला फायदा आहे त्याच्याकडे गेलं पाहिजे. भगवान परमात्म्याने सांगितलं बैठकीमध्ये, आजपासून इंद्राची पूजा बंद, आजपासून गोवर्धनाची पूजा केली जाईल. अरे जो गोवर्धन पर्वत आपल्याला आपल्या गायीसाठी
काय काय देतो, वनस्पती देतो, चारा देतो आणि त्याची सोडायची. तो इंद्र काय देतो? भगवान परमात्म्याने सांगितलं, सगळेजणांनी ऐकलं हो, सगळ्या जणांनी ऐकलं आणि सांगितलं. भगवान परमात्मा म्हणतात तसंच करूत म्हणले. गेले सगळ्यांनी गोवर्धन लीलामध्ये ते गोवर्धनाची पूजा केली आणि पूजा झाल्यानंतर ही बातमी इंद्राला कळाली. इंद्राला कळाल्यानंतर इंद्र धावतच कुठं आला? गोकुळामध्ये, ज्या ठिकाणी भगवान परमात्म्यांनी पूजा केली सगळ्या गाववाल्यांनी. ते पाहिलं आणि सांगितलं मेघराजाला, जरा असा वाहा की सगळं गोकुळ वाहून नष्ट झालं पाहिजे. पाऊस सुरू झाला, धो 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 पाऊस सुरू झाला. 1-2 दिवस नाही, 7 दिवस पाऊस सुरू होता. मग सगळेजण त्या भगवान परमात्म्याला दोष द्यायले, अरे तू सांगितलं म्हणून आम्ही तुझं ऐकलं म्हणून त्या गोवर्धनाची पूजा केली. आज इंद्र आमच्या क्रोधित झाला आणि सगळं पाऊस सुरू केला. आता ह्याच्यातून तूच वाचू शकतो. अरे आमच्या गायी वाहून गेल्या, आमचे घरं वाहून गेले, आम्ही वाहून चाललो, आता तू काय कर, आमची रक्षा कर. मग भगवान परमात्मा म्हणले चला माझ्यासोबत. अरे ज्याची आपण पूजा केली त्या भगवान परमात्मा तो गोवर्धन आपली रक्षा करीन म्हणले. सगळ्याला घेऊन भगवान परमात्मा गोवर्धनाकडे गेले. गेल्यानंतर त्या गोवर्धनामध्ये हात घातला आणि आपल्या उजव्या हाताच्या करंगळे भगवान परमात्म्याने गोवर्धन उचलला आणि सगळेजण त्या छत्रछायाखाली आले. म्हणजे ही सगळी लीला भगवान परमात्म्याची आणि सगळ्यांनी मिळून तो गोवर्धन काय केला? उचलला. तसं मठाचं काम असो कोणतं, आता दिंडी चालवतात तुम्ही, दिंडी कोणताही एकटा माणूस चालवतो का? पकवाजा लागतो, भजनी मंडळ लागतं, व्यवस्थापक लागतं, तुम्हाला सगळा अनुभव आहे. कोणताच मनुष्य एकटा काय कोणतं कार्य करू शकत नाही, त्याला सगळ्याचं सहमत लागतं. आज जो आपल्या मठाचा पाताळेश्वर भगवंताचा मंदिराचा जो कायापालट झाला आहे, याच्यात तुमच्या सगळ्यांचं काय, ह्याच्यात प्रेम आहे, तुम्ही सगळ्यांची साथ आहे. म्हणून तर आज आपण ह्या मठाचं स्थापना, मठाचं सगळं स्वरूप आपण आज भव्य दिव्य पाहायला लागलोत. ज्यावेळेस आम्ही आलतो लहानपणी त्यावेळेस पाहत होतो, त्यावेळेस सगळं जुनं वास्तू होती. त्यावेळेस असं वाटायचं की बाबांनी इथं कसे राहिले असते, बाबा या ठिकाणी कसं वास्तव केलं असतं. आज वाटतं मनुष्याला थोडी जरी घाण पडली तर लगेच किसन येते. पण ज्यावेळेस सुदाम बाबा या ठिकाणी आले आणि ह्या भूमीची, ह्या जाग्याचा काया पालट केला. संत महात्मे ज्याच्या घरामध्ये जातात, ज्याच्या द्वारामध्ये जातात, त्याचं काय होतं? पुण्य. ज्या मनुष्याचं पुण्य असतं त्याच्या ठिकाणी तर सुदाम बाबा जातात ना. आज तुमच्या गावामध्ये नळराज भगवान आहेत, पाताळेश्वर भगवान परमात्मा आहेत, त्यांचं पुण्य आणि त्यातले त्या सुदाम बाबा या ठिकाणी आले म्हणजे काहीतरी नळवाडीवाल्याचं पुण्य असेल ना हो. आज स्वामी महाराज निंगरूमध्ये जन्माला आले, निंगरूवाल्याचं काहीतरी पुण्य असेल म्हणून स्वामी महाराज आले का नाही? आज सुदाम बाबा 300 किलोमीटर या ठिकाणी राहतात, या ठिकाणी वास्तव्याला होते. हे तुम्हाला माहिती आहे, तिकडल्या लोकांना माहिती आहे. पण सुदाम बाबा या ठिकाणी आलते, या ठिकाणी येऊन काय काय केलं हे कुणाला सांगता येतं का आपल्याला? का? त्यांना जी बुद्धी घातली होती ती भगवान परमात्म्याने, जी स्वामी महाराजांनी बुद्धी घातली आणि या ठिकाणी तप केलं. नळराजेचा भगवान परमात्मा, इथं पाताळेश्वर भगवान परमात्मा आपलं ग्रामदैवत आहे. त्या दैवतापाशी येऊन सुदाम बाबा या ठिकाणी राहिले आणि त्याच परंपरेमध्ये, सुदाम बाबाच्या परंपरेमध्ये आपले शांताराम बाबा, रामदास बाबा आणि आता आपले मठाधिपती विलास महाराज, ही परंपरा आहे. ही परंपरेमध्ये मी मग सांगू, मार्ग दाखवून गेले, मार्ग दाखवलाय आपल्याला. आपण कोणताही कर्म करू. आज तुमची दिंडी चालू आहे, तुम्हाला कोणीतरी मार्ग दाखवला होता का नव्हता? तुम्ही त्याच्या वाटेने चालतात, कोणीतरी आपल्याला मार्ग दाखवणारे असतात, त्या मार्गाने आपण सगळेजण जातो. त्याचं कारणच असतं की जे संत महात्मे जन्माला येतात, जन्मा येऊन स्वतःचं काहीच पाहत नाहीत. अरे स्वामी महाराजांनी 3 मजली मठ बांधला, स्वामी महाराजांनी कीर्तन आणि काकडा भजनाशिवाय तिथं काही सकट नाही. जोग महाराजाच्या मठात राहायचे स्वामी महाराज, जोग महाराजाच्या मठामध्ये राहायचं का? स्वामी महाराज विरक्त होते. स्वामी महाराजाचे जर तुम्ही फोटो पाहिले तो स्वामी महाराज सदा काय करायचे? उघडेच असायचे. कारण स्वामी महाराजांचे शिष्य भगवान बाबा, वामन भाऊ, श्रीकृष्ण महाराज लोहिया, आपले सरलाबेटचे नारायणगिरी महाराज, कोंडी काका, असे स्वामी महाराज मोठमोठे शिष्य होते. आणि स्वामी महाराजाला जर कुणी असे कपडे काही केले ना, एखाद्या शिष्याला आवडलं की स्वामी महाराजाला मागितलं, स्वामी महाराज देऊन टाकायचे आणि फक्त आपल्या धोतीवर राहायचे. तुम्हाला शंकर बाप्पा आपेगावकर माहीत असतील, खूप मोठे पकवाजाचे साधन केलेले आहेत. त्यांचा आज राष्ट्रपती त्यांना पुरस्कार भेटलेला आहे. एक वेळेस ते
खोगला आश्रम म्हणून वृंदावनला त्या ठिकाणी मृदुंग शिकण्यासाठी स्वामी महाराजांनी ठेवले होते. आणि ठेवल्यानंतर स्वामी महाराजांना फीस द्यायचे, पण स्वामी महाराज म्हणले गुरुदक्षिणा काहीतरी द्यावं लागते. एक मनुष्याने स्वामी महाराजाला सोन्याची अंगठी केली होती आणि अंगठी केल्यानंतर स्वामी महाराज त्या ठिकाणी गेल्यानंतर ते मनुष्य म्हणले तुमचा विद्यार्थी शिकून पूर्ण झालेत, आता गुरुदक्षिणा द्या म्हणले. म्हणतो स्वामी महाराजांनी स्वतःच्या बोटातली अंगठी काढली आणि त्यांना गुरुदक्षिणा दिली. किती स्वामी महाराजांचं अंतःकरण होतं, इतके उदार होते स्वामी महाराज. आज जर त्यांच्या फोटोकडे पाहिलं की वाटतं काय वैराग्य मूर्ती होते. जगद्गुरु तुकोबराय तसे वैराग्य होते. तुकोबराय देवापुढे उभा राहिले तर महागा म्हणायला लागले. तुकोबराय देवाला मागितलं, देवा द्यायचं असेल ना घेईन ना मी जन्म. प्रतिज्ञा केली देवाला, हे देवा मला द्यायची गरज नाही, मी घेईन जन्म, पण तुला द्यायचं असेल ना तर काय कर, तुझी चरण सेवा साधवया. आपण मी मग सांगून गेलो, आपण जन्म घेतो, जन्म कशासाठी घ्यायचा आहे? जन्माला येऊन नुसतं भाकरी खायच्या काम करायचं झालं त्याच्या पलीकडे काहीच नाही का? ज्या भगवान परमात्म्याने आपल्याला नरदेह दिला आहे त्या नरदेहात आपण 24 घंटेत आपले त्या 24 घंटेमधून 12 तास आपले गेले झोपेत, 8 तास गेले कामात, 2 तास गेले बोलण्यात, 2 तास गेले मोबाईलमध्ये, राहिले किती खाली? काहीच नाही. मग भगवान परमात्मा आयुष्य मानव देह स्वतः गणले ते अदरात कहे मध्ये बालक पिडा रोग भजनाशी मुरले ते का पाहेबा अल्प आयुष्य मानव देह स्वतः गणले ते अदरात कहे मध्ये बालक पिडा रोग भजनाशी मुरले ते पाहेबा. आपण जन्माला येतो, जन्माला येऊन काय करायचंय? हे जन्माला येऊन नुसतं भजन भक्तीच नाही, आपण भाकरी खायच्या आणि झालं, कामच संपलं आपलं. जन्माला आल्यानंतर आपलं जिथं झोपीत आयुष्य जातं, कामधंद्यात आयुष्य जातं, मग आपण जन्माला येऊन उपयोग काय? आज ज्यांचे फोटो आपण पाहतो, आज सगळ्यांच्या घरी जर पाहिले तर त्यांनी काहीतरी कार्य केलं असं म्हणून त्यांचे फोटो आहेत ना. आज आपल्या घरामध्ये पहा, आपण ज्यांच्या घरामध्ये आज 700-750 वर्ष होऊन गेले ज्ञानोबायला, 450 वर्ष होऊन गेले तुकोबारायला, छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन काहीतरी वर्ष झाले. छत्रपती शिवाजी महाराजांना सगळे संत महात्मे निघून गेले, पण त्यांनी काहीतरी कार्यकृती केली म्हणून त्यांचे फोटो आपल्या घरामध्ये. गेले दिगंबर ईश्वर गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाजी माझी राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. ओ राहिला त्या कीर्ती जगमाजी. गेल्या दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. आता सगळेजण आपण या ठिकाणी बसलो, सगळे आपण काय आहेत? शेतकरी मनुष्य आहेत. आपल्या घरी आपल्या वडिलाचा फोटो गेल्यानंतर लावतो आपण. वडिलाचा फोटो आहे आपल्या घरी, आपल्या आजोबाचा आहे, पंजोबाचा आहे का? ढोपर पंजोबाचा, खापर पंजोबाचा, आपल्याला त्यांची नावं सकट माहीत नाहीत. पण 79 वर्ष होऊन गेले स्वामी महाराजांना, 21 वर्ष होऊन गेले सुदामदेव बाबांना, 3 वर्ष होऊन गेले रामदास बाबांना, 725 वर्ष होऊन गेले ज्ञानोबायला, 400 वर्ष होऊन गेले एकनाथ महाराजाला, 350 वर्ष होऊन गेले तुकोबारायला. तरी आपण त्यांची कीर्ती आज या आपल्या घरामध्ये फोटो लावतो का? त्यांनी काहीतरी देशासाठी, काहीतरी आपल्या लोकांसाठी, जनतेसाठी काहीतरी केलंय. या मनुष्य जन्माला आल्यानंतर काहीतरी कार्यकीर्ती करावी लागते, ती कीर्ती त्यांनी केली म्हणून आज आपण त्यांच्या घरामध्ये फोटो लावतो. आपल्या घरामध्ये आपल्या 2-2, 3-3 पिढीचे फोटो नाहीत, पण आज किती ना किती पिढीचे फोटो येतं.
असं एक घरात मनुष्य नसल, एक गाव नसल, त्याच्या घरामध्ये साधू संतांचे फोटो नसेल. अरे वडिलाचा फोटो एखाद्या घरात नसल, पण आपल्या दैवताचा फोटो असल्याशिवाय राहणार नाही. स्वामी महाराजाचा फोटो आम्ही नेहमी अभिमानाने सांगतो. अरे एक वेळेस स्वामी महाराज वडिलाचा फोटो घरात नसला तरी चालेल, पण स्वामी महाराजाचा फोटो आपल्या घरामध्ये असला पाहिजे. का? अरे ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे. अरे सुदाम बाबा, जे सुदाम बाबा तुम्ही सगळ्यांनी पाहिलेले, सुदाम बाबाने आशीर्वाद दिला तर आज तुमच्या गावाचं कल्याण झालं. आज आम्ही स्वामी महाराजांच्या दिंडीमध्ये जातो. तुम्ही जर कधी कार्तिकी दिंडीला जर आलात ना, आळंदीहून परतीच्या प्रवासाला आम्ही असतो. आम्ही ती परतीचा प्रवास काय झाला, आता परतीच्या प्रवासाला आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, जातानी लोक भरपूर असतात, जातानी लोक भरपूर असतात, पण परतीच्या प्रवासाला लोक सोबत नसतात. तुम्हाला सगळ्याला अनुभव आहे. आम्ही जाताना आमच्या सोबत भरपूर लोक असतात. ज्यावेळेस आम्ही परतीला आळंदीहून निघतो त्यावेळेस लोकच कुणी राहत नाहीत, फक्त मठातले 10-15 विद्यार्थी, त्याच्या पलीकडे कुणीच नसतं. मग आम्ही त्या लोकांना म्हणलं आता आम्ही काय तुमच्या पुढच्या वर्षीपासून आम्ही ही प्रथा बंद करणार आहेत. ते लोक म्हणतात नाही महाराज तुम्ही काय करा, आमच्या घरी स्वामी महाराजांची पादुका घेऊन या, आमच्या घरी पूजा करा आणि मग पुढच्या घरी जा. का ते म्हणले, ज्यावेळेस सुदाम बाबा स्वामी महाराज, आज स्वामी महाराजांच्या दिंडीला 75 वर्ष झालेत, ते म्हणायचे ज्यावेळेस सुदाम बाबा स्वामी महाराजांची पालखी घेऊन यायची, ते म्हणायचे ते म्हातारं यायचं, असा कोट असायचा आणि मात्र टांग्यात बसायचं म्हणायचे, आणि मात्र आवाज द्यायचं. ते लोक सांगतात ना, जुने लोक, त्यांनी ज्यांनी स्वामी सुदाम बाबांना पाहिले, आणि ते मठा तिथं आल्यानंतर म्हणले सुदाम बाबाचा काय वोट असायचा, म्हणले सुदाम बाबांनी लोकांना आशीर्वाद द्यावा. आशीर्वाद झाला म्हणले, ज्यावेळेस सुदाम बाबा आमच्याकडे येत होते त्यावेळेस आम्ही कन्या आमटी करायचो म्हणले, कन्या आमटी करायचो. सुदाम बाबाचा आशीर्वाद आम्हाला घडला. आज त्या घरामध्ये 3-3, 4-4 मजली बिल्डिंग इथं रांजणगाव सांडस म्हणून आहे, पुण्यापाशीच आहे, शिरूर तालुक्यात. आणि रांजणगाव सांडस आहे, त्यामध्ये असे भोसले कंपनी आहे, 5 भावंड आहेत. आता गुरुजीला माहिती, आम्ही सगळेजण त्यांच्या घरी जातो. सलग ती 5 घरावले त्या घराची पूजा करतात. सगळेजण नाश्त्याला करणार, सांगितलं नको नको म्हणलं तरी ते करणार. का? ते म्हणायचे ज्यावेळेस आमचं काही नव्हतं त्यावेळेस सुदाम बाबा आमच्याकडे यायचे आणि आम्ही सुदाम बाबाने आम्हाला आशीर्वाद दिलाय. आज त्यांची मुलं नोकरीला आहेत, घरी मोठमोठ्या गाड्या, 3-3 मजली घर आहेत. का? ते संत महात्म्याने आशीर्वाद दिलेला आहे. घेता आला तर आपल्याकडून दुसऱ्याकडून आशीर्वाद घ्यावा, पण श्राप कधी घेऊ नये. आपल्याकडून घेता आला कुणाकडून काय तर आशीर्वाद घ्यावा, श्राप कुणाचा घेऊ नये. संत महात्म्याने आपल्याला आशीर्वाद देतात. तुकोबरा देवा पुढे जाऊन मागायला लागले, देवा तुला जन्म द्यायचा, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा. अरे जन्म घेईन, पण जन्म घेऊन काय कार्य करेल, तुझी चरण सेवा साधावया. अरे देवा तुझ्या चरणाची सेवा काय करीन, सेवा करील. ज्यावेळेस रामायणामध्ये प्रसंग आहे, ज्यावेळेस नावाडी आणि ज्यावेळेस रामप्रभू वनवासाला निघाले होते, रामप्रभू वनवासाला निघाले आणि वनवासाला जात असताना सुमंतजींनी काय केलंय, अयोध्यामधून रामप्रभूजीला त्या नदीच्या काठावर सोडलेलं आणि त्या नदीच्या काठावरून पलीकड रामप्रभूजीला जायचंय. या काठावरून पलीकडल्या काठावर जायचंय, पण पलीकड जात असताना आपल्याला कशाचा तरी आश्रय घ्यावा लागतो. जसं आपल्याला ह्या काठावरून पलीकडल्या काठावर जायचंय तर मध्ये काय आपल्याला पूल आहे, तसं ह्या काठावरून पलीकडल्या काठावर जायचंय. मग जायचं कशाने? त्यावेळेस काय होतं, नाव होती. तो नावडी त्या ठिकाणी बसलेला होता आणि तो भजन करायला, सीताराम राम राम 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 सीताराम
सीताराम राम राम 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 सीताराम राम राम. तो नावडी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायला आहे. भगवान परमात्मा त्या ठिकाणी जातात. ए नावडी, अरे मला या काठावरून पलीकडल्या काठावर काय कर, मला सोड. तो नावाडी म्हणतो, अरे देवा, मी तुला सोडला असतं पलीकड, पण तुझ्या चरणाचा महिमा मला माहिती आहे. अरे ज्यावेळेस तू जनकपूरला निघाला होतास त्यावेळेस त्या अहिल्याच्या आश्रमामधून जाताना त्या अहिल्याच्या शिळ्याला स्पर्श झाला आणि तिची स्त्री झाली. अरे माझ्या जर त्या लाकडी नावाला जर तुझा स्पर्श झाला आणि तू ही जी जर स्त्री प्रगट झाली, अरे घरी आधीच एक बायको आहे आणि दुसरी जातीला काय खाऊ घालू. मग म्हणले भगवान परमात्मा म्हणले मग काय करायचं. सांगितलं देवा तुम्ही इथं बसा, मी काय करतो घरी जातो आणि घरी गेल्यानंतर काय करतो, माझ्या बायकोला घेऊन येतो आणि काय करतो तुमची पूजा करतो, तुमचे पाय धुतो आणि पाय धुतल्यानंतर काय करा तुम्ही त्या नावात बसा, मग मी तुम्हाला त्या पलीकडल्या किनाऱ्यावर नेऊन सोडतो. लक्ष्मणजी म्हणतात घरी जाणार, घरी गेल्यानंतर आंघोळ करणार, मग तो बी आंघोळ करणार, बायकोला आंघोळ घालणार, लेकराला आंघोळ घालणार आणि मग घेऊन पुन्हा सगळं सामान घेऊन येणार. याच्यातच 1 तास चालला ना. नाही 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 म्हणले असंच कर, लगेच नाही. ते सांगितलं नाही. लक्ष्मणजीला राग येतो. लक्ष्मणजी म्हणतात ह्याक म्हणले तू करतो नेऊन सोडतो का बाण लावू. नावडी म्हणतो मारा म्हणले. अरे काय माझं भाग्य असेल, एकतर देवासमोर मरण, एक तर देवाच्या भावाकून मरण आणि त्यातली त्यात सुतक पडल्यानंतर 10 दिवस आमच्या नावा चलत नाही, पुन्हा 10 दिवस देव आमच्यापाशी राहतील. किती माझं भाग्य. ते म्हणले इतकं करण्यापेक्षा जाऊन द्या 1 तास जा म्हणले. घरी गेला आणि घरी गेल्यानंतर पत्नीला सांगितलं लवकर काय कर, भाकरी करायची. पहिले काय असायच्या काटोटी असायच्या, तेव्हा काय अशा पितळीच्या भांडे का स्टीलचे भांडे नव्हते, लाकडी काटवत होती. लाकडी काटवट घेऊन ती पत्नीला घेऊन नावडी त्या गंगेच्या किनाऱ्यावर येतात आणि त्या ठिकाणी देवाचे पाय ठेवतात आणि पाय ठेवून पाय धुतात. का, त्याचं कारण होतं तुझी चरण सेवा, तुझ्या चरणाची सेवा करेन आणि सेवा केल्यानंतर जे त्याची देवा प्रेमागत चरण सेवा आकांडित चरण सेवा आकांडित चरण सेवा आकांडित हो सुदेवा मागत चरण सेवा खंडित चरण सेवा खंडित चरण सेवा खंडित. हे देव पै मागा, तुझी सेवा अखंडित तुझी सेवा करायची. पण सेवा करताना ज्यामध्ये ते काटोटीमध्ये देव उभा राहिलेत त्या पाय धुतले आणि पाय धुतल्यानंतर जे तीर्थ होतं ना, ते तीर्थ त्या पायाचं तीर्थ त्या लाकडी काटोटीमध्ये पाणी काय करतं, लाकूड धरून ठेवतो. जोपर्यंत आम्ही आहेत, जोपर्यंत तुझी जी चरण सेवा केलेली आम्ही, जोपर्यंत आम्ही अन्न खाऊ, तुझे चरणाची जे पाण्याचे आहे त्या भाकरीला लागन आणि आम्ही ते ग्रहण करू. म्हणून भगवान तुकोबरा देवाला मागतात तुझी चरण सेवा साधावया. मग जन्म घेईन, तुझी चरण सेवा करीन आणि काय करीन दुसऱ्या चरणामध्ये हरनाम कीर्तन संताचे पूजन हरनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरनाम कीर्तन संताचे पूजन हरनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम
कीर्तन संतांचे पूजन वाणी लोटगाला महाद्वारी वाणी महाद्वारी हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन चालील टांगण महाद्वारी हरिनाम कीर्तन संतांचे पूजन वाणी लोटांगण महाद्वारी तुकोबाराय दुसऱ्या चरणामध्ये सांगतो हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. हरिनाम कीर्तन जे हरिनाम आपण मुखामध्ये घेतो, जे हरिनाम आपण झोपल्यानंतर बी घेऊ शकतो. आपल्याला जर देवाचं नामचिंतन करायचं आहे तर आपण दातं घासूनच घेऊ शकतो का हो? आपल्याला जर जेवण करायचं असेल तर आपण दातं घासल्याशिवाय आंघोळ केल्याशिवाय जेवत नाहीत. मग भगवान परमात्म्याचं नामचिंतन जर घ्यायचं असेल तर त्यांना काय आंघोळ करावं लागते का, तोंड धुवावं लागतं का, दातं घासावं लागतात? अहो कवा बी घेऊ शकतो. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. हरिनाम कीर्तन नेमकं काय? जे भगवान परमात्म्याचं नाम चिंतन. एक भागवतामध्ये सुंदर उदाहरण आहे, भक्ती ज्ञान वैराग्य. भक्ती ज्ञान वैराग्य. भक्ती, आपण भक्ती म्हणल्यानंतर पाहतो कुणाकडं? नामदेवरायाकडं. प्रेम म्हणल्यानंतर प्रेममूर्ती, भक्ती म्हणल्यानंतर नामदेवरायाकडं, वैराग्य म्हणल्यानंतर तुकोबरायाकडं, आणि ज्ञान म्हणलं की ज्ञानोबराय. भक्ती ज्ञान वैराग्य जे आपल्या वारकरी संप्रदायातले हे तीन मुख्य स्थान आहेत. ज्ञानोबराय, नामदेवराय आणि तुकोबाराय, जे भक्ती ज्ञान वैराग्य आहेत. भक्ती कशी करायची असेल ही नामदेवरायाकडून शिकलं पाहिजे. भक्ती कशी करायची असेल हे नामदेवरायाकडून शिकलं पाहिजे. नामदेवराया लहान 5 वर्षाचे होते. नामदेवराया 5 वर्षाचे. नामदेवराया घरामध्ये, आता लहान मुलगा म्हणल्यानंतर, लहानसा मुलगा म्हणल्यानंतर घरामध्येच काय करतो? खेळतो, शाळेत जातो, घरामध्ये त्याचं कार्य करतो. पण नामदेवरायाचं असं होतं, नामदेवरायाचे वडील दामोशेठजींनी काय केलं, एक वेळेस बाजारला गेले होते, काही कामानिमित्त बाहेर गावी गेले होते, आणि गोनाई घरामध्ये होत्या. गोनाई घरामध्ये असताना दामाजी पंत तर निघून गेलेलेत. आता करायचं काय? देवाला तर नैवेद्य चारावं लागन, देवाला नैवेद्य दाखवावं लागन. आमची रीत आहे, आमची परंपरा आहे. अगं जर देवाला दिल्याशिवाय आम्ही खात नाहीत, मग काय करायचं? मग गोनाईने काय केलं, नामदेवराला हाक मारले, ए नामा, अरे इकडे इकडे, अरे नामा इकडे. आई काय झालं? अरे नामा, आज तुझे बाबा बाहेर गावी गेलेले आहेत, आज काय कर तू भगवान परमात्म्याला हा नैवेद्य दाखवून ये. मग आईने नामदेवरायाला नैवेद्य भरून दिला, पूर्णाचा नैवेद्य, पुरणपोळी केलेली सुंदर अशी. आणि नामदेवरायाने ते ताट घेतलेलं आहे, वरून एक ताट झाकलेलं आहे, एका हातामध्ये ताट आहे, एका हातामध्ये तांब्या आहे, आणि नामदेवराया निघालेले. नामदेवराया निघाले. जर आज बी तुम्ही पंढरपूरला गेलात तर पंढरपूरला नामदेवरायाचं जो मंदिर आहे, नामदेवरायाचा जो मठ आहे, पांडुरंगाचा आणि नामदेवरायाचं थोडंसं अंतर आहे. मग नामदेवराया गेले, आणि गेल्यानंतर देवापुढे नैवेद्य ठेवला. देवापुढे नैवेद्य ठेवला, सांगितलं, ए देवा, खा हे नैवेद्य. आता लहान मुलगा आहे, हट्टीला पेटल्यानंतर त्याचा हट्ट पुरंच करावा लागतो. आपल्याकडे 3 हट्ट सांगितलेत, एक बाल हट्ट, एक स्त्री हट्ट आणि एक राज्य हट्ट. राजाच्या मनात आला ना, जर पंतप्रधानाच्या मनात आला ना हे करायचं, केल्याशिवाय राहतच नाही. स्त्रीच्या मनात जर आला ना, मला हीच साडी घ्यायची, मग पतीने आणूनच द्यावं लागते. आणि लहान मुलगा जर यात्रेत नेला आणि त्याला जर एखादी भावली अगर खेळणी आवडली आणि त्यांनी सांगितलं नाही हीच घ्यायची, ते रडून रडून का होईना पण घेतोच. त्याला हे 3 हट्ट आहेत. तसं नामदेवराया हट्टीला पेटले, ए देवा,
अरे मी लहान मुलगा आहे, 5 वर्षाचा बालक आहे, अरे बघ ना माझ्याकडे, अरे मला भूक लागली, तू येतोस का मी जाऊ? आता देव कसे येते बरं? देवापुढे नामदेवराय उभा राहिले, ए देवा, अरे मला खूप भूक लागली, अरे पोटात कावळे वाढायला लागलेत, अरे ये ना लवकर देवा. देव काय यायला तयार नाहीत. नामदेवराय म्हणतात, ए देवा, अरे तू येतो का डोक्यावर माझं मुंडकं तुझ्या पायावर आदळून घेऊ? डोका फोडून देवा. जसं नामदेवरायाने डोकं आदळायचं तसं भगवान परमात्मा प्रगट झाले आणि नामदेवराया आणि भगवान परमात्मा खाली बसले आणि नामदेवराया भगवान परमात्माला जीव घालायले. नोय हा समाने महिमा संताचा, नोय हा समाने महिमा संताचा, नोय हा समाने महिमा संताचा, नोय हा समाने महिमा संताचा. नगदी हातीचा मोराती देवी, नगदी हातीचा मोराती देवी, नोय हा समाने महिमा संताचा, नोय हा समाने महिमा संताचा. निरते हातीचा निरती देवी, नैवेद्य हातीचा निरती देवी, नोय हा समाने महिमा संतांचा, नोय हा समाने महिमा संतांचा. नोय हा सामान्य महिमा संतांचा, मूर्ती हातेचा नैवेद्य जेवे. हातीचा मृत्यू. अरे भगवान परमात्मा साक्षात प्रगट झाले आणि नामदेवराया त्या भगवान परमात्म्याला नैवेद्य खाऊ घालायला लागलेत. आज जर आपण भगवान परमात्म्यासाठी इतका खटाटोप करतो, आज भगवान परमात्मा प्रगट होतात का हो? नाहीत होत. का? भक्त तसे पाहिजेत. अरे गुरुनाम गुरु सद्गुरु स्वामी महाराज मेले माणूस जिथं उठविले. बाळपोटी मायारी गेले, बाळपोटी मायारी गेले, बाळापोटी मायारी गेले, बाळापोटी मायारी गेले, मेले माणूस जिथं उठविले, मेले माणूस जिथं उठविले, मेले माणूस जिथं उठविले, मेले माणूस जिथं उठविले. काही काळाची धगधग, कैसा वसुदेव बोलतो बोल, कैसा वसुदेव बोलतो बोल, कैसा वसुदेव बोलतो बोल, कैसा वसुदेव बोलतो बोल. सारा शुद्रा सुला कैसा वसुदेव बोलतो बोलो, कैसा वसुदेव बोलतो बोलो, कैसा वसुदेव बोलतो बोल, कैसा वसुदेव बोलतो बोल. हो 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 हो. जिथं माणूस मेले माणूस जिथं उठविले. का? तुम्हाला सगळ्याला प्रसंग माहिती आहे. अरे मुक्ताईनी तर उठलेच उठले, पण गुरुनाम गुरु सद्गुरु स्वामी महाराजांनी, सगळ्याला माहीत असेल आपले नेकनूरचे कासार पाटील, जे सुरेश पाटील, आता तुम्हाला जुन्या माणसांना माहिती आहे ज्यांनी ज्यांनी पाहिलेत, सुरेश पाटीलचे वडील भानुदास पाटील ते मरण पावले होते आणि मेल्यानंतर आता त्यांना न्यायच्या गडबडीत लोक होते, पण त्या भानुदास पाटलाच्या पत्नी म्हणल्या, जोपर्यंत स्वामी महाराज येत नाहीत तोपर्यंत मी ह्यांना हात लावून देणार नाही. स्वामी महाराजाला ही बातमी कळाली आणि बातमी कळल्यानंतर स्वामी महाराज घरी आले आणि घरी आल्यानंतर स्वामी महाराजांनी बुक्का लावला आणि रामकृष्ण हरी म्हणलं की मेले माणूस जिथं उठविले. स्वामी महाराजांनी ते मेलेल्या भानुदास पाटलाला उठून बसवलं. काय इतकी साधना झाली ती स्वामी महाराजाची, इतकी त्या साधनेची ताकद होते. मेले माणूस जिथं उठविले. अरे मुक्ताईनी तर ज्या वेळेस चांगदेव महाराज 1400 वर्षे एका ठिकाणी बसून काय करायचे? साधना करायचे. ते चांगदेव महाराज साधनेसाठी 6-6 महिने त्या ठिकाणी काय करायचे? ते मडे आणून ठेवायचे आणि ज्या वेळेस चांगदेव महाराज समाधीतून उठते त्यावेळेस ते मुक्त त्या पाणी घ्यायचं, सगळं फेकायचं, सगळे उठून बसवायचे 6 महिन्याने. पण मुक्ताई त्या ठिकाणी गेल्या आणि गेल्यानंतर मुक्ताईने तिथं पडलेलं कुत्र्याचं हाडूक घेतलं आणि त्या हाडूक नुसतं असं फिरवलं तर मुक्ताईच्या त्या तपश्चर्याने सगळे माणसं त्या ठिकाणी उठून बसले.
निघू निघू आपल्या घरी गेले आणि चांगदेव महाराज त्या समाधीतून बाहेर आले. विचारते शिष्याला, अहो या ठिकाणी आज एक बी मला दिसेना. सांगितलं 4 भावंड आलते, एक मुलगी आलते. त्या छोट्याशा मुलीने हे सगळं काय केलं, जिवंत केलं. अरे कोण असल, कोण असल? तर ते ज्ञानोबर आहे, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका आणि मुक्ताई निघल्या. म्हणजे हे संत महात्मे मेले माणूस जिथं उठविले. आज जर आम्हाला सांगितलं मेलेला माणूस उठवा, उठन का आमच्याच्याने? कारण की ते संत महात्मे होते. तसं आपण संत महात्मे नाहीत, आपण संत महात्मे नाहीत. ती भक्ती ज्ञान वैराग्य, जशी भक्ती कशी करावा हे नामदेवराय ऐकून शिकलं पाहिजे. नामदेवराय इतकी भक्ती करतात. ती भक्ती आणि ज्ञान वैराग्य. भक्ती एक स्त्री आहे आणि तिचे 2 मुलं आहेत, ज्ञान वैराग्य. भक्तीचे 2 मुलं आहेत, ज्ञान वैराग्य. पण त्या भक्तीचं सगळं उलट झालेलं. ती भक्ती होती ना, ती होती म्हातारी. ती म्हातारी होती आणि तिचे ज्ञान वैराग्य होते तरुण. पण त्या भक्तीचं सगळं उलट झालंय. काय उलट झालं? ती भगवंताचं नामचिंतनच करीत नव्हती. तिचं उलट झालं. तिची भक्तीचे 2 मुलं नवयुवन होते ना, तरुण होते, ते झाले म्हातारे आणि भक्ती झाली नवयुवन. म्हणजे जी म्हातारी भक्ती होती ती एक 35-30 वर्षाची मुलगी झाली आणि तिचे जे मुलं होते ना ते ज्ञान वैराग्य ते झाले 70-80 वयाचे. मग त्या भक्तीने करावं काय? भक्ती सगळ्याकडे जाते, सगळ्याकडे जाते आणि गेल्यानंतर ह्याला त्याला प्रश्न करते, अहो मला ह्या दुःखातून कोण दूर करू शकतं का? मला या दुःखातून कोण दूर करू शकतं का? सगळ्याकडे जाते, सगळे देवराशी, सगळे दवाखाने सगळीकडे जाऊन जाते, पण गुण तिला कुठंच मिळत नाही. मग ती असं करीत करीत काय करते, वृंदावनाला जाते. आणि वृंदावनाला गेल्यानंतर त्या ठिकाणी सगळी भक्तीचं आहे ना, सगळं भगवंताचं नामचिंतनच आहे. त्या ठिकाणी वृंदावनाला जाते आणि वृंदावनामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तिला एक सत्पुरुष भेटतात, ते म्हणजे नारद महर्षी. नारद महर्षी तिला भेटतात आणि सांगतात, तू काय कर, देवाचं नामचिंतन कर. देवाचं नामचिंतन करते. त्या ठिकाणी काय करते, हरिनाम कीर्तन करते. ते कीर्तन म्हणजे श्रीमद भागवत कथा त्या ठिकाणी करते. त्या ठिकाणी 7 दिवस श्रीमद भागवत कथा लावते आणि त्या ठिकाणी 7 दिवस तिघजण त्या आसनावर बसतात. भक्ती ज्ञान वैराग्य त्या ठिकाणी बसतात. त्या ठिकाणी श्रीमद भागवत कथा चालू आहे. 1 दिवस झाला, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5, 6 आणि 7 दिवस झाले. आणि 7व्या दिवशी भागवत कथेला विश्राम झालं. त्या भक्तीचं सगळं दुःख दूर झालं. जी भक्ती होती ना नवयुवन, ती झाली जशाला तशी म्हातारी. आणि तिचे जे मुलं होते ना म्हातारे, ती जशाला तशी झाले नवयुवन. का तर हरिनाम कीर्तन. तिने काय केलं, हरिनाम कीर्तनाचा आश्रय घेतल्यामुळं त्या भक्तीचं दुःख दूर झालं. जर तुम्हाला आम्हाला आश्रय जर घ्यायचा असेल तर देवाच्या भजनाचा, देवाच्या भक्तीचा काय केला, आश्रय घेतला पाहिजे, हरिनाम कीर्तन. आणि त्यातले त्या सांगितले संतांचे पूजन. जे संत महात्म्याचे आपण पूजन करतो, जे संत झाले त्यांची आपण पूजा करतो. नंतर संत आले घरी तोची दिवाळी दसरा. जर संत आपल्या घरी आला तर आपण काय म्हणतो, आज संत आपल्या घरी म्हणजे दिवाळीचा सण आहे का दसऱ्याचा सण आहे असं म्हणतो. पण काही काही काय करतात, संत महात्म्याला नावं ठेवतात, संत महात्म्याची उपासना करतात. जो भगवान परमात्म्याचा भक्त, जो भगवान परमात्म्याचा भक्त प्रल्हाद ज्यावेळेस जन्माला आले होते त्यावेळेस त्याच्या वडिलाचं एकच ब्रीद वाक्य होतं, जो कोणी माझ्या दुश्मनाचं नाव घेईन हिरण्यकश्यप म्हणला होता. जो कोणी माझ्या दुश्मनाचं नाव घेईन त्याचा मी काय करीन, मुंडकं छाटीन. पण भक्त प्रल्हादाला भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी काय केलं, जन्माला घातलं. आणि जन्माला घातल्यानंतर भक्त प्रल्हादाचा उद्धार झाला, त्या हिरण्यकश्यपाचा उद्धार झाला, पण त्याच्या कुळाचा सकट उद्धार झाला. एक हरिभक्त जर घरात जन्माला आला तर स्वतःचा तो उद्धार करतो, पण राहिलेलाचा सकट उद्धार करतो. का ते संत पूजन, जे संत महात्म्याचं आपण पूजा पाठ केली, हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, संतांची पूजा करतो आपण. आणि घालू लोटांगण महाद्वारी, घालू लोटांगण महाद्वारी म्हणजे जो कोणता देवाचा दरबार असन ते महाद्वारच असतं ना. जर आपण पंढरपूरला जर गेलो तर पंढरपुरामध्ये गेल्यानंतर भगवान परमात्म्याच्या रावळा जातो, लोटांगण घालतो, आपण कानाला हात लावतो आणि उड्या मारतो, ए देवा आमच्याकडून काय चुकलं असलं तर माफ कर. पण असं आहे, आपण जर पंढरपुरात गेलो आणि पांडुरंगाचं जरी दर्शन झालं नाहीतरी चालल. का
झळझळीत सोना सळा कळस दिसतो बरोवा बरोबर बरोबर पंढरपूर विठोबा रायाचे नगर. आणि नुसतं कळसाचं दर्शन झालं तरी भगवान परमात्म्याचं दर्शन झाल्यासारखं आहे. अरे भगवान परमात्म्याचं कळसाचं दर्शन होऊन नाही होऊन द्या, भगवान परमात्म्याच्या त्या पाठ भीतीचं दर्शन झालं तरी 360 पहिली देवळाची पाठ तीर्थे घडली 360 तीर्थे घडली 360 तीर्थे घडली 360 पहिली देवळाची पाठ तीर्थे घडली 360 तीर्थे घडली 360 तीर्थे घडली 360. नुसत्या भगवान परमात्म्याच्या जर पाठीचं दर्शन झालं त्या पाठ भीतीचं तर किती घडते तीर्थ 360 एक दोन नाही. मग काय त्या पंढरपुराचा महिमा असेल हो. वा ज्या पंढरपूर आपण इतके या इथून पंढरपूरला जातो. तुम्ही आषाढी वारीला येतात, कार्तिकीला त्या ठिकाणी येतात. आपली कार्तिकीला वारी असती कुठं ज्ञानोबाच्या समाधी सोहळ्याला आपली इथून दिंडी असते, आषाढीला नसती ना. हां तर आषाढी वारीला आपण ज्ञानोबा ऐकून जातो. ज्या वेळेस ज्ञानोबा ऐकून जातो त्या ठिकाणी पाऊस चालू असतो. आता ह्या वर्षी तर ऊन होतं पण दरवर्षी असा पाऊस चालू असतो. राहण्यासाठी त्या रावट्या असतात पण किती समाधानी असतं. त्या भगवान परमात्म्याच्या नामाची इतकी ताकद आहे की आपण त्या ठिकाणी सगळ्या घरदाराचा त्याग करतो, सगळ्या वस्तूचा त्याग करतो आणि त्या ठिकाणी जो भगवान परमात्म्यापाशी जातो, ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी आनंदाने राहतो. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये आनंद निर्भर आसो भक्ताई आनंद निर्भर आसो भक्ताई आनंद निर्भय आस भक्ती ठाई आनंद निर्भय आस भक्ती ठाई सुख दुःख नाही चाल सुख दुःख नाही चाल हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन सुख दुःख काढ नाही आमा सुख दुःख काढ नाही आमा हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संत ते पूजन. जगद्गुरु तुकोबा 3ऱ्या चरणात म्हणतात आनंद निर्भय असो भलते ठाई सुक्का दुःखा नाही चाड आमा. आम्ही त्या भजना भगवान परमात्म्याचं नाम चिंतन घेतो. आम्ही जन्म घेतला, जन्म घेऊन त्यांची चरण सेवा केली, संतांचं पूजन केलं, हरिनाम केलं, लोटांगण महाद्वारामध्ये लोटांगण घेतलं. पण त्या सुक्का दुःखा आनंद निर्भय जो आपण परमार्थ करतो तो किती आनंद असतो. आपण देवाचं नामचिंतन करतो, देवाची भक्ती करतो, लोटांगण घेतलं, पंढरपूरला गेला, आनंद निर्भय असो भलते ठाई सुक्का दुःख नाही चाड आमा. आम्हाला कशाचं सुख नाही ना दुःख नाही, आम्हाला कोणत्या वस्तूचा मोह नाही. आम्ही फक्त देवाच्या नामचिंतनामध्ये इतके मस्त येतं आनंद निर्भय असो भलते ठाई. आनंदामध्ये आम्ही जो भगवान परमात्म्याचं नामचिंतन करू का आम्ही लोटांगण घातलं, आम्ही भगवंताचं नामचिंतन केलं म्हणून आम्हाला आनंद आहे. निर्भय निर्भय आपण जर काय करतो निर्भय म्हणजे जो की आपल्याला कशाचाच गम नसतो ते म्हणतात निर्भय. आनंद आहे निर्भय असो भलते ठाई सुक्का दुःखा नाही साडा आम्हा. आम्हाला कुणी अपमान करो, आम्हाला कुणी काय बोलो, जर नवीनच कुणी जर माळ घातली, जर नवीनच देवदेव करायला लागला तर लोक त्याला काय करतात नावं ठेवतात, नावं ठेवतात. उठला की लय देवदेव करायला लागला, लय देवाला पळायला, लय माळ घातली, लय उभा गण लावायला लोक नाव ठेवतात. मग तो भक्त म्हणतो सुक्का दुःख नाही साड आम्हा. आम्हाला सुख बी नाही दुःख बी वाटत नाही, आम्हाला कशाचाच गम नाही. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतो अनिक सायास नदरी नरियास अनिक सायास नदरी आस
हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन होईना उदास सर्व भाव होईना उदास सर्व भाव हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन. तुकोबराय म्हणतात अनेक सायास न धरियास. सायास आपण काय करतो, सायास करतोस. कोणतं जर आपल्याला जर काही कार्य करायचं असेल आपण त्या कार्याला काय करतो, पहिल्यापासून सायास करतो. सायास म्हणजे जो आपल्याला गोष्ट करायची त्या गोष्टीचं वारंवार वारंवार चिंतन. आपल्याला जर कुणाच्या लग्नाला जायचं असेल तर आपण काय करतो, अगोदरपासून तयारी करतो. तुकोबराय म्हणतात अनेक सायास न धरियास. आम्ही कशाचा सायास करीत नाहीत, आम्ही कशाचा सायास करीत नाही. आपल्याला जर घर बांधायचं असेल तर आपण किती सायास करतो. म्हातारे माणसं म्हणतात आम्ही खूप सायास केला तेव्हा हे मठ तयार झाला. आता हे मठ बांधण्यासाठी सुदामबाबांनी किती सायास घेतले असतील, म्हणजे किती कष्ट घेतले असतील. की तुकोबराय म्हणतात अनेक सायास. सायास म्हणजे आपल्याला घर जर बांधायचं असेल तर आपण काय करतो, त्या घराच्या बांधण्यापासून आपण ते घर पूर्ण होसर आपण खटाटोप करतो. पैसे कुठून येते, काय कुठून आणायचं, कलर कोणता आणायचं, हे सायास आहे ना. पण तुकोबराय म्हणतात अनेक सायास न धरियास होईल उदास सर्व भावे. आम्हाला कशाचीच गरज नाही, आम्हाला ह्या देहाची पण गरज नाही. अनेक सायास न धरियास होईल उदास सर्व भावे. कुणी संसारातल्या वस्तूचा आम्हाला मोहच नाही, आम्हाला कोणत्याच वस्तू नको, आम्ही संसारातलं मागू शकत नाही, आम्हाला काहीच नको. होईल उदास सर्व भावे. आम्ही ज्या भावेने देवाचा परमार्थ करतो ना, सर्व भावेने भगवान परमार्थाचा परमार्थ जर करायचा असेल, गुरुदेव पांडव घुले बाबा म्हणायचे बुवा परमार्थ करायचा देवाला आवडेल असा परमार्थ करा, विनाकारण लोकांच्या पुढे हाजी हाजी करू नका. तुम्हाला जर नामचिंतन करायचं असेल, देवाला आवडलं असेल, लोकांनी वावा म्हणण्यात नाही. प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिना नामाचा उच्चार रात्रंदिना नामाचा उच्चार रात्रंदिना आवड देवाची तुझा प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला आवडलं असा परत नामाचा उच्चार रात्रंदिवस. जेव्हा ह्यांनी परमार्थ केला, भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं, कशासाठी केलं. होईल उदास सर्व भावे. जे भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं, जी भक्ती केली. घुलेबा अजून म्हणायचे जो स्वामी महाराजांनी परमार्थ केला तो लोकांनी वा वा म्हणण्यासाठी केला का हो. आजकाल लोकांची फॅशन झाली की दुसऱ्याला वा म्हणण्याशिवाय तर स्वतःला समाधानच लागत नाही. सुदाम बाबा स्वामी महाराज जे संत महात्मे होऊन गेले, त्यांनी स्वतःसाठी नाही जगासाठी परमार्थ केला. पण तुम्ही आम्ही स्वतःसाठी करतो. लोकांनी वा म्हणलं पाहिजे, लोकांनी आपली चर्चा केली पाहिजे, त्याच्यासाठी आपण परमार्थ करतो का. तुकोबाराय म्हणते तसला परमार्थ नाही. होईल उदास सर्व भावे. सर्व भावाने त्याच्यामध्ये उदास होईल. लोकांनी मानो अगर ना मानो, लोकांनी शिव्या देऊ, दगड मारो, काही करो. तुकोबारायचा एक प्रसंग आहे. होईल उदास सर्व भावे. जगद्गुरु तुकोबरायला एक वेळेस गाववाल्यांनी काय केलं, रामेश्वर भट्टाने तुकोबरायला गाढवावर बसवलं आणि गाढवावर बसून काय केली, मिरवणूक काढली. मिरवणूक काढीत असताना जगद्गुरु तुकोबराय त्यांच्या दारामध्ये आले आणि आल्यानंतर जिजामाता त्यांच्या पुढे आल्या आणि जिजाबाईला म्हणजे ए जिजाबाई अगं चल ना तुम्ही, काय लोक माझी बघ काय हाजी हाजी करायलेत, काय लोक मला मानतेत बघ, माझी या गाढवावर बसून मिरवणूक काढली, चल तू पाठीमागं बस. जिजाबाई म्हणल्या काय महाराज, म्हणजे होईल उदास सर्व भावे. अहो गाढवा बसवलं काय, घोड्यावर बसवलं काय, तुकोबाई होईल उदास सर्व भावे. तुकोबरायचा अधिकारच असा होता. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबरायला सुवर्ण म्हणजे सोन्याचे ताटं पाठवले, अलंकार दागिने पाठवले. तुकोबरायांनी घेतले नाही म्हणून त्या शिळावर ठेवले.
शिळावर ठेवल्यानंतर तुकोबराने त्या शिळेला आज्ञा केली, तू विटाळलीस, तू बाटलीस, तू काय कर, पवित्र होऊन ये. म्हणून त्या शिळाने तशीच उडी कुठं मारली, इंद्रायणीच्या ढोवामध्ये, आणि ती स्वच्छ झाली आणि पुन्हा जागे येऊन बसली. इतका तुकोबराचा अधिकार होता. न सोन्यालाचा मोह होता, ना कशा. तुमचे वेर वित्तधन ते माझ्या मूर्ती के समान, ते माझ्या मूर्ती के समान, ते माझ्या मूर्ती के समान. मूर्ती के समान, ते माझ्या मूर्ती के समान. तुमचं जे धन आहे ते मृत्यू के समान, आम्ही मेल्यासारखं, तुमचं धन आम्हाला नको. इतके उदास होईल, उदास सर्व भावे. तुकोबरा इतका परमार्थ कर, उदास होऊन परमार्थ करायचं. उदास म्हणजे काय हो, म्हणजे काय, एखादा उदास माणूस त्याला टेन्शन आलं म्हणून उदास बसतो, तसं उदास नाही. तुकोबरा सगळ्याचा त्याग करून परमार्थ करतात, त्याला उदास म्हणतात. तुम्ही आम्हाला थोडंसं काय झालं, उदास बसलं की लोक म्हणतात का उदास बसला, त्याला उदास म्हणत नाहीत, ते टेन्शन झालं. पण तुकोबरा सगळ्याचा त्याग करून परमार्थ करीत होते, त्याला उदास म्हणतात. महाराज अभंगाच्या शेवट, मोक्षामा घरे कामारे ते दासी, मोक्षामा घरे कामारी ते दासी, मोक्षामा घरे कामारी ते दासी, मोक्षामा घरे कामारी ते दासी. मोक्ष आमा घरे कामारे ये दाते, मोक्ष आमा घरे कामारे ये दाते, मोक्ष आमा घरे कामारे ये दाते, मोक्ष आमा घरे कामारे ये दाते. होय सांगवायची तुका मानी, होय सांगवायची तुका मानी, होय सांगवायची तुका मानी, होय सांगवायची तुका मानी. हरिनाम कीर्तन संताचे पूजन, हरिनाम कीर्तन संताचे पूजन, हरिनाम कीर्तन संताचे पूजन, हरिनाम कीर्तन संताचे पूजन. हरिनाम कीर्तन संताचे पूजन, हरिनाम कीर्तन संताचे पूजन, हरिनाम कीर्तन संताचे पूजन, हरिनाम कीर्तन संताचे पूजन. खाली लोटांगण महाद्वारी, खाली लोटांगण, घाली लोटांगण महाद्वारी, घाली लोटांगण, घाली लोटांगण लोटांगण महाद्वारी, घालू लोटांगण, घालू लोटांगण महाद्वारी, घालू लोटांगण महाद्वारी, घालू लोटांगण महाद्वारी, घालू लोटांगण महाद्वारी.
महाद्वारी 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 गालिन लोटांगण महाद्वारी 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 गालिन लोटांगण महाद्वारी गालिन लोटांगण महाद्वारी 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 चोपदा घालू लोटांगण महाद्वारे घालू लोटांगण महाद्वारे घालू लोटांगण महाद्वारी गाली लोटांगण महाद्वारी गाली लोटांगण महाद्वारी हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मोक्ष आम्हा घरी कामारी ये दासी. ही जी दासी आहे ना ही मोक्ष आमच्या घरी काम करणारी दासी आहे. तुकोबराय म्हणतात की आपण जी मोक्ष 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 म्हणजे काय, अरे आमच्या घरी काम करणारी दासी आहे. जी दासीला उठ म्हणलं की उठते, बस म्हणलं की बसते, ती म्हणजे मोक्ष आहे. मोक्ष आपण म्हणतो मेल्यावर मोक्ष प्राप्त होईल, मेल्यावर मोक्ष प्राप्त होईल, पण तुकोबराय म्हणतात मोक्ष आम्हा घरी कामारी दासी होय असे सांगो तुका म्हणे. त्या घरची काम करणारी दासी जेव्हा पाहिजे तेव्हा मोक्ष भेटेल, पण त्याच्यासाठी मोक्ष भेटण्यासाठी काय करेन, घेईन मी जन्म याज साठे देवा, तुझी चरण सेवा साधावया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालो लोटांगणी महाद्वारी विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई हरि जय जय हरि जय
रखुमाल बोला कुंडली घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधवया हरे नाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महादरी. झाला आपला भावार्थ. आज सगळ्यांना माहिती की आपले सगळ्यांचे आवडते आपल्या मठाचे मठाधिपती रामदास बाबा यांची पुण्यस्मरण आहे. आज तिसरंच पुण्यस्मरण आहे. त्यानिमित्त ही अखंड म्हणजे या ठिकाणी सेवा करण्याचं परम भाग्य मला लाभलं. मी मग सांगून गेलो रामदास बाबा जसं तुकोबाने अभंगाला घेईना मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. आम्हाला मोक्ष नको देवा जन्म दी पण जन्म दिल्यानंतर आम्हाला तुझ्या चरणाची सेवा करण्यासाठी जन्म दी असं रामदास बाबांनी देवाला मागितलं पाहिजे. मागितलं असन म्हणता आपण या ठिकाणी आज सगळेजण त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी जमलोत. आज बाबांच्या घरचे त्यांचे वडील भाऊ दोन्ही भाऊ आई पुन्हा आपले बंकट महाराज वसंत महाराज सगळे जगदाळे परिवार आणि साखरे बोरगावचे सगळे ग्रामस्थ या ठिकाणी आलेत. काहीतरी परम भाग्य असेल की रामदास बाबांचं काहीतरी परम भाग्य असेल की या ठिकाणचे मठाधिपती झाले आणि मठाधिपती झाल्यानंतर सकट त्यांची या ठिकाणी कीर्ती आजर अमर राहिली. आज जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत त्यांची कीर्ती या ठिकाणी राहणार आहे. त्यांची कीर्ती या ठिकाणी राहणार आहे. आज झाली माझी कीर्तन रूपी सेवा की आज या ठिकाणी सगळं समस्त आपल्या पाताळेश्वर भजनी मंडळ समस्त गावकरी मंडळ यांनी ही आज्ञा केली. आपल्या मठाचे मठाधिपती गुरुवर्य विलास महाराज यांच्या मार्गदर्शनी ही परंपरा अशीच चालू राहणार आहे आणि तुमच्या सगळ्यांचं अनमोल सहकार्य. आज तुम्ही सगळेजण या ठिकाणी आहे बाबांना साथ देतात त्याच्यामुळं तर हे सगळं चालतं ना. जर एकटा मनुष्य काय करू शकतो काहीच करू शकत नाही. तसं सगळ्यांनी ह्या गोवर्धन पर्वताला सहकार्य करायचं आणि आपला जो मठाचा कारभार असेल जे आपली दिंडी असेल जो अखंड हरिनाम सप्ताह असेल ही बाबांची पुण्यतिथी असेल ही तुमच्या सगळ्याच्या सहकार्य अनमोल सहकार्याने अशीच चालत राहा ही स्वामी महाराज चरणी प्रार्थना करतो. जे बरोबर असेल ते गुरुवाराचं जे चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष या ठिकाणी स्वामी महाराज सुदामदेव बाबाच्या चरणी सेवा समर्पित करतो. ज्ञानेश्वर महाराजाने महाराजानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माई घे तुझ्यापाशी. सगळ्यांनी वरे हात करा. स्वामी महाराजांचा एक जप सगळेजण म्हणायचा. सगळे वरे हात करा. जय स्वामी महाराज जय स्वामी महाराज बंगट स्वामी गुरु विष्णु जोग महाराज जय स्वामीनाथा जय स्वामीनाथा बंकट स्वामी स्वामीनाथा जय स्वामी महाराज जय स्वामी महाराज बंकट स्वामी गुरु विष्णु जोग महाराज जय स्वामी महाराज जय स्वामी महाराज बंकट स्वामी विष्णु गुरु जोग महाराज बंकट स्वामी गुरु विष्णु जोग महाराज बंकट स्वामी विष्णु गुरु जोग महाराज बंकट स्वामी गुरु विष्णु जोग महाराज बंकट स्वामी गुरु विष्णु जोग महाराज जय स्वामी महाराज जय स्वामी महाराज बंकट स्वामी गुरु विष्णु जोग महाराज जय स्वामी महाराज जय स्वामी महाराज बंकट स्वामी गुरु विष्णु जोग महाराज जय स्वामी महाराज जय स्वामी महाराज बंकट स्वामी गुरु विष्णु जोग महाराज जय स्वामी महाराज जय स्वामी महाराज बंकट स्वामी गुरु विष्णु जोग महाराज. हा स्वामी महाराजांचा जप आहे. आपल्या फळावर चालतो. आजपासून इथं पण सुरुवात करा स्वामी महाराजांचा जप.
भैरवी म्हणायची का विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिले कुरे वेडे वाकुडे उत्तरे क्षमा पराग महाराज तुम्ही हा नाही चारिला अधिकार मी आपला क्षमा पराग महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वर कापया पैकी गळा क्षमा पराग महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम 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 खबरदार ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय रामदास महाराज की जय सब संतन की जय बांधायचा कटा आले देवाजीच्या मना तेथे कोणाची चालेना या उक्तीप्रमाणे आपल्या मठाचे मठाधिपती शांतवासी रामनाथ महाराज जगदाळे यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्ताने या ठिकाणी हरिभक्तपरायण दिनेशजी महाराज उर्फ गुड्डू महाराज यांनी कीर्तन रूपी सेवा घेईनही मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावा हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घाली लोटांगण महादारी या अभंगावरती अतिशय सुंदर असं विवेचन केलं. त्याबद्दल मी नळवाडी ग्रामस्थ पाताळेश्वर भजनी मंडळ ग्रामस्थ गंगाश्रम विश्वस्त मंडळ यांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण वैकुंठवासी रामदास महाराज यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ही व्यक्ती अशी होती की निष्काम कर्मयोगी, कोणत्याही गोष्टीचा त्यांना लोभ नाही मोह नाही. या ठिकाणी महाशिवरात्र असायचे, महाशिवरात्रीला या जागेवरती आपले बाबा बसलेले असायचे, त्यांच्यासमोर पैशांचा ढीग पडलेला असायचा. कुणी आलं, कुणी पेढा ठेवतं, कुणी नैवेद्य ठेवतं, कुणी प्रसाद ठेवतं, कुणी पैसे ठेवतं, कधी त्यांनी बघितलं सुद्धा नाही. उठून गेले तरी कोणी एखादा लहान मुलगा आला, एखाद्याला वाटलं त्यांना त्यांच्या हातात येईन ती नोट देऊन मोकळे व्हायचे. कधी कोणी आपल्या एखाद्या भाविक भक्तांनी त्यांना घरी आपल्या भोजनासाठी बोलवलं असन तर कधी जायला यायला त्यांना गाडी असली तर येण्याची कधी त्यांनी वाट पण बघितली नाही का या मालक आपल्याला परत आश्रमावर सोडतील, रात्र असू दिवस असू. एकदम निष्काम आणि कुठल्याही गोष्टीचा लोभ नाही असे हे आपले रामदास महाराज यांच्या बाबतीत बोलण्यासारखं खूप काही आहे. दिवस जरी गेला तरी ते संपणार नाही. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने संपूर्ण बीडकरील सर्व संत मंडळी, त्यांचे जगदाळे परिवार हे सर्वजण या पुण्यतिथी निमित्त उपस्थित झाले. पुढच्याही वर्षी त्यांना सांगतो याच पद्धतीने आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवायची. दरवर्षी आपण हा पुण्यतिथी सोहळा आश्रमावरती साजरा केला जाणार आहे. तरी त्यांचे पुन्हा एकदा मी नळवाडी ग्रामस्थ भजनी मंडळ विश्वस्त मंडळ यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आजची जी प्रवचन कीर्तन रूपी सेवा आपले दिनेशजी महाराज यांनी दिली आहे त्यांचा या ठिकाणी सन्मान आपल्या मठाचे मठाधिपती हरिभक्तपरायण विलास महाराज भोसले यांनी करावा मी त्यांना विनंती करतो. चला घ्या दिलीप मामा श्रीफळ घ्या. शाल श्रीफळ देऊन हरिभक्तपरायण गुड्डू महाराजांचा या ठिकाणी सन्मान होत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सुदामदेव महाराज की जय. पाताळेश्वर महाराज की जय. यानंतर त्यांच्या सोबती सत्संगतीसाठी आलेले हरिभक्तपरायण राम महाराज गायकवाड यांचाही या ठिकाणी सन्मान होतो त्याचा त्यांनी स्वीकार करा. हरिभक्तपरायण राम महाराज गायकवाड मृदंगाचार्य राम महाराज गायकवाड यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा.
राम महाराज गायकवाड यांचा सत्कार हरिभक्त परायण जगदाळे महाराजांचे आपले बाबांचे बंधू करते गुरुजींचे. यानंतर त्यांच्यासोबत आलेले हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज शिंदे यांना विनंती आहे की आपण आपला छोटासा सन्मान स्वीकारायचा आहे. पांडुरंग महाराज शिंदे, चला चला माऊली चला, ज्यांचं नाव घेतलं ते चला, मग सर्वांचंच घ्यायचं या. यानंतर हरिभक्तपरायण रोहन महाराज काळे यांना विनंती आहे की आपण आपला छोटासा सन्मान स्वीकारायचा आहे. रोहन महाराज काळे. यानंतर सचिन महाराज जाधव, हरिभक्तपरायण सचिन महाराज जाधव यांना विनंती आहे की आपण आपला छोटासा सन्मान या ठिकाणी होतोय, आपण त्याचा स्वीकार करायचा आहे. सचिन महाराज जाधव. त्याचप्रमाणे आमच्या आश्रमावरती एकादशीला असू, महाशिवरात्र असू, दिंडी असू, सप्ताह असू, वेळोवेळी आमच्या आश्रमावरती उपस्थित दाखवणारे हरिभक्तपरायण एकनाथ महाराज गडाख यांचाही या ठिकाणी छोटासा सन्मान होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. त्यानंतर हार्मोनियम वादक गोविंद महाराज नवले त्यांना विनंती आहे की आपण आपला छोटासा सन्मान स्वीकारायचा आहे. गोविंद महाराज नवले, चला. यानंतर गडाख महाराज, त्यानंतर गोविंद महाराज नवले यांचा या ठिकाणी छोटासा सन्मान होत आहे आमच्या आश्रमाच्या वतीने, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. त्याचप्रमाणे या ठिकाणी जगदाळे परिवार तसेच त्यांच्या आप्तेष्ट नातेवाईक या पुण्यतिथीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचाही या ठिकाणी आमच्या आश्रमाच्या वतीने छोटासा सन्मान होत आहे, त्यांनी त्याचा स्वीकार करावा. त्यामध्ये वैकुंठवासी रामदास महाराज जगदाळे यांचे पितृतुल्य हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज जगदाळे यांना विनंती आहे की आपण छोटासा सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज जगदाळे, वैकुंठवासी रामदास महाराज यांचे पितृतुल्य हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज जगदाळे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे, त्याचं त्यांनी स्वीकारा. नाही नाही काय नाही, कोणीच हा घेत करतोय ना, करा. रघुदा आता चला ना, एक साथ कर घ्या तुम्ही. यानंतर मंगेश भाऊ हरिदास महाराज जगदाळे, रघुदादा दराडे यांना विनंती आहे आपण एक सत्कार घ्यायचा. मंगेश भाऊ हौशीराम जगदाळे, चला. मंगेश भाऊ आले का? त्यानंतर विनोद भाऊ महाराज जगदाळे, विनोद भाऊ चला. त्यानंतर बाबांचे चुलत भाऊ हरिभक्तपरायण विश्वनाथ महाराज जगदाळे यांना विनंती आहे की आपण आपला छोटासा या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे. विश्वनाथ भाऊ जगदाळे. यानंतर वसंत महाराज जगदाळे यांचा या ठिकाणी छोटासा सन्मान होतो. यानंतर बंकट महाराज यांना विनंती की आपण आपला सन्मान घेऊन जायचा आहे. या महाराज, माऊली या, या. त्यानंतर या कीर्तनासाठी आपल्या संगीताची गायक म्हणून साथ संगत केली ते आपले सर्वांचेच परिचयाचे हरिभक्तपरायण भगवान महाराज घुगे व शांताराम महाराज घुगे यांना विनंती आहे की आपण छोटासा सन्मान स्वीकारायचा आहे. शांताराम महाराज घुगे, भगवान महाराज घुगे.